रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. अभंग क्रमांक 2921, बरोबर ना? अभंग क्रमांक 2921, 2921. वारंवार हाची न पडावा विसर, वसावे अंतर तुमच्या गुणी. इच्छेचा ये दाता तू एक समर्था, आगा कृपावंता मायबापा. लाभाचे ओढी उता वेळ मन, त्या परी चिंतन चरणाचे. तुका म्हणे जीवी जीवन ओलावा, पांडुरंगे द्यावा शीघ्र आता. भगवान पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या असीम अलौकिक अशा अनुग्रहामुळं आपण तुकोबाराय आपल्याशी संवाद करीत आहेत आणि तुकोबारायांच्या वाणीच्या द्वारा आपल्या जीवनाचंही परम मंगल व्हावं म्हणून आपण या ठिकाणी या अष्टादशाच्या अनुष्ठानाच्या माध्यमातून ह्या अभंगवाणीचं यथाशक्ती यथामती
त्याचा अनुवाद करण्याला प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. कारण जीवनातून ज्याला परमाशांती किंवा रम्य समाधान प्राप्त होण्यासाठी हा संपूर्ण वेदाचा सारांश किंवा वेदाचं सार सांगणारा हे तुकोपनिषद आहे. आणि त्यामध्ये तुकोबारायांचे मराठी मायबोलीमध्ये की ज्या भाषेत आपला जन्म झालेला आहे आणि त्याच भाषेमध्ये हे काव्य ह्या मानव समाजाच्या कल्याणासाठी परममंगलासाठी हे वाङ्मय या ठिकाणी अवतीर्ण झालेलं आहे. त्याचं आपण चिंतन करत आहोत. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये हे मागणीपर किंवा विनवणीपर प्रकरणातला हा अभंग आहे की तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा त्यांना सर्वसंगी विटा आला तू एकला आवडसी असं वाटलं. या ठिकाणी संसार गंधीचे वार्ता मद न सावे सर्वथा असं जेव्हा तुकोबारायांना वाटलं त्यावेळेला तुकोबारायांनी सरळ भंडारा, भामचंद्र आणि घोराडा डोंगरांचा आश्रय घेतला. आणि त्या ठिकाणी तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाचे वाद आपणाशी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायेत. अशा पावन वायुमंडलामध्ये या घोराडेश्वर, भामचंद्र, भंडारा या ठिकाणी एकांतवासामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी साक्षात्कारासाठी त्यांनी रात्रंदिवस ध्यासपूर्वक या चिंतन केलं. आणि त्या चिंतन करत असताना त्यांच्या अंतःकरणात आलेले जे विचार आहेत किंवा अंतःकरणात दाटलेल्या ज्या भावना आहेत त्या भावना ह्या अभंगवाणीच्या रूपाने बाहेर आल्या. आणि त्यावेळेला तुकोबारायांच्या अंतःकरणाची जी स्थिती होती त्या स्थितीचा आपण विचार केला तर ते विनवणी करतात. विनवणी किंवा मागणी कधी होते जर अगोदर आपल्याकडून काही सेवा झाली असली तर. डोंगरेजी महाराज म्हणायचे की आपण जर काही तप केलं तर आपली परमात्म्याच्या दरबारामध्ये तप शब्दाचा विरुद्धार्थ होतो पत निर्माण होते. आणि त्यावेळेला भगवानसुद्धा आपल्याकडं न्याहाळून पाहतात आणि आपल्या चेहऱ्याचं वाचन करतात. त्याला की तुम्हाला काय आवश्यक आहे, तुम्हाला काय तुकोबाराय, तुमची काय मागणी आहे. अशा वेळेला मागणी तुकोबाराय सांगतात. आणि ती मागणी असं सांगतात की देवा मला एक गोष्ट आत्तापर्यंत मी तुझं चिंतन करता करता माझ्या लक्षात आली की आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचा विसर पडला की दुःखाला आरंभ होतो आणि परमात्म्याचं स्मरण प्रारंभ झालं की त्या ठिकाणी सुखाच्या अभिव्यक्तीला प्रारंभ होतो. म्हणून मला एक गोष्ट झाली की आपलं चित्त जे आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर राहिलं तरच आपल्याला ह्या उत्तरोत्तर वृद्धिंगत होणाऱ्या नित्य नूतन सुखाची प्राप्ती होते. म्हणून मी कायम माझं चित्त या ठिकाणी तुझ्याच पायाजवळ स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ह्या एकांतवासामध्ये राहत आहे. परंतु तरीसुद्धा माझं चित्त कधी कधी तुझ्या पायाजवळ स्थिर होत नाही. आणि हे कार्य जे आहे, चित्त जे आहे हे स्थिर होण्यासाठी तुझं जर मला साह्य झालं तरच हे कार्य होणार आहे, नाही तर होणार नाही. म्हणून मला असंच वाटतं की वारंवार हाची न पडावा विसर वसावे अंतर तुमच्या गुणी. मला वारंवार असं वाटतं की हा विसर न पडावा, मला तुझ्या विसर होऊ नये, म्हणजे कायम तुझं स्मरण होत राहावं. मनुष्याने ज्या गोष्टीचा अनुभव घेतला त्याचं त्याला स्मरण होत राहतं. संसाराचं अनुभव घेतला तर संसाराचं स्मरण होत राहतं. आणि एकांतवासात परमात्म्याच्या ऐकांतिक आनंदाचा अनुभव घेतला तर वृत्ती आपोआप पुन्हा पुन्हा तुझ्या चरणाजवळ स्थिर होत राहते. पण तरीसुद्धा अनंत जन्माच्या संस्कारामुळं अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही भोगिता. या ठिकाणी अनंत जन्मामध्ये हे जे विषयांचे संस्कार चित्तावर ठसलेले आहेत ते जाण्यासाठी मला तुझ्या कृपेची याचना करणं भाग आहे. आणि तू सर्व समर्थ असल्यामुळं, ह्या मनाचा नियामक तूच असल्यामुळं माझं मन स्थिर करण्यासाठी तू मला साह्य हो. माझे मज कळो येती अवगुण काय करू मन अनावर आता आड उभा राहे नारायणा
दया सिंधूपणा साच करी. तू दया सागर आहेस, तर तू माझ्या मदतीला धावून ये. आणि मला सहाय्य काय पाहिजे, तर तुझ्या पायाचा मला विसर पडू नये. आणि हा विसर पडायचा नसेल तर काय आहे की परमार्थामध्ये नामसंकीर्तन, भगवंताच्या स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन आणि लीला संकीर्तन ह्या 4 गोष्टी आपल्या ह्या वैष्णव संप्रदायामध्ये वेदानुमोदित अशा सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी मला असं वाटतं की तुझ्या सर्वात मन एकाग्र होण्याचं साधन तुझे जे गुण आहेत, ते गुण जर मी आठवत बसलो तर तो परमात्मा जो आहे तो अनंत गुणगण निधान आहे. अनंत गुणांचा समूह त्याच्या ठिकाणी आहे. असा तुझ्या गुणांचं चिंतन करायला लागलं. भगवान भक्तवत्सल आहे, भगवान दयासागर आहे, तो यश श्री औदार्य, तो उदारांचा राणा, अशा प्रकारचे एक एक गुण तुझं त्या गुणांचं चिंतन माझ्याकडून घडावं असे ह्या अभंगामध्ये सांगतात. कारण तुकोबारायांना माहीत आहे की भगवंताचे गुण इतके आहेत की तुझ्या पार नाही गुणा, मी तो माझी अल्पमती नारायणा, अशी स्थिती असल्यामुळं तुझ्या गुणांचं वर्णन करावं. कारण जे आत्मारामाश्च मुनयः निर्ग्रंथा अपिरुक्रमे कुर्वन्त्या हेतुकीं भक्तिम इत्थं भूतगुणो हरिही. भगवंताचे गुण असे आहेत की या ठिकाणी जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान झालेले पुरुष, किंवा योगाचा निर्विकल्प समाधी प्राप्त झालेले पुरुष, किंवा जे मननशील असणारे जे मुनी, ज्यांचा ग्रंथीभेद झालेला आहे असे तत्त्वज्ञ संत, हे सगळेच तुझ्या गुणावर आकर्षित झालेले आहेत. तेव्हा माझंही मन तुझ्या गुणांच्या चिंतनात नित्य रममान व्हावं असं माझं म्हणणं आहे. वारंवार हाची न पडावा विसर, वसावे अंतर तुमचे गुणी. इच्छेचा ये दाता तू एक समर्था, आगा कृपावंता मायबापा. भगवंताला कृपावंत असं म्हणतात, म्हणजे कृपेने युक्त असणारा, म्हणजे कृपा करणं हा तुझा स्वभाव आहे. कृपा शब्दाचा अर्थ आहे कुपुरक्षणे, म्हणजे मला शरण आलेला जो भक्त आहे त्याचं रक्षण करण्याचं तुझं ब्रीद आहे, आणि त्यामुळं तू कृपावंत आहे. आणि मी तुला असं म्हणतो असं नाही, तू माझा मायबाप आहे. खरं तर तुकोबारायांनी कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, अशी सर्वच नाती जी आहेत ती परमात्म्याशी जोडलेली आहेत. म्हणून तू माझी जी इच्छा आहे त्या इच्छाला पुरवणारे दुसरे जीव कोणी नाही. जीवाच्या ठिकाणी तो अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं, भ्रम प्रमाद करणा पाठव विपरलिप्सा या दोषांनी युक्त असल्यामुळं माझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य कोणाच्याही ठिकाणी नाही. इच्छेचा ये दाता तू एक समर्था, तूच एक समर्थ आहेस आणि तूच माझी इच्छा पूर्ण करू शकतोस. म्हणून आणि तू कृपावंत आहेस आणि माझा माय आणि बाप देखील तूच आहेस. म्हणजे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे कृपावंत अनंत हे नामजा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून माझ्या ठिकाणी मला काय वाटतं तर लाभाची ओढी उतावेळ मन, त्यापरी चिंतन चरणाचे. मला असं वाटतं की मला फक्त लाभाचं ओढ, म्हणजे लाभाची मला ओढ आहे, म्हणजे अत्यंत तीव्र तळमळ लागलेली आहे. बारे पांडुरंगा केव्हा भेटदेशी, झालो मी परदेशी तुझविन, अशा प्रकारची माझी स्थिती झालेली आहे. मला लाभ म्हणजे तुझा साक्षात्काराची ओढ किंवा तीव्र तळमळ लागलेली आहे, आणि त्यासाठी माझं मन हे उतावीळ झालेलं आहे, आधीर झालेलं आहे, अत्यंत उत्सुक झालेलं आहे. कधी असं कई आईशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी, अशी माझी स्थिती झालेली आहे. माझं मन उतावीळ झाले, कधी तो क्षण येईल आणि परमात्मा मला उरावरी भेट देईल यासाठी माझं मन उतावीळ झालेलं आहे. आणि मग मन उतावीळ झालं तर तू चिंतन करत नाही का, त्यापरी चिंतन चरणाचे. मी अखंड तुझ्या चरणाजवळच मन एकाग्र होईल अशा प्रकारचा प्रयत्न करीत आहे.
परंतु हे करत असताना हे चिंतन मी प्रयत्नपूर्वक करतो, तरीसुद्धा काय 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 करीतो या मना परिनायके नारायणा करुणये त्याची करी विवंचना नेऊ पदार्था आदरिले. अशा प्रकारची ह्या मनाची स्थिती आहे की जी अर्जुनाने सुद्धा ही आपली कैफियत भगवंतापुढं चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याची मोड बांधण्या इतकं मनाचं नियमन करणं कठीण आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की जर एखाद्या मनुष्याला एखाद्या व्यक्ती पदार्थ घटना याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं किंवा आवड निर्माण झाली तर तो मनुष्याचं मन आपोआप तिकडं त्याच्याकडं आकर्षित होतं आणि तो त्या साधनावर आरूढ होतो. म्हणून मला असं वाटतं की माझ्या अंतःकरणात प्रेम जे आहे ते प्रेम निर्माण व्हावं. आणि प्रेम देवाचे हे देणे देहभाव जाय जेणे. आणि प्रेम देणारा कोण आहे तर तूच आहेस, कारण तू परम प्रेमरूप असं आहे. आणि ह्या भक्तीचं स्वरूप सांगितलेलं की सात्व अस्मिन परम प्रेमरूपा. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी परम म्हणजे सर्वात निरतिशय प्रेम ज्याचा असेल तर त्यालाच भक्ती असं म्हणतात. आणि ती भक्ती माझ्या जीवनात घडावी म्हणून माझ्या ठिकाणी तुका म्हणे जीवी जीवन ओलावा पांडुरंगे द्यावा शीघ्र आता. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जीवी म्हणजे माझ्या जीवात म्हणजे माझ्या अंतःकरणासाठी जीवन ओलावा. या ठिकाणी माझ्या जीवनाचा ओलावा म्हणजे जीवन म्हणजे पाणी आणि त्या पाण्याचा ओलावा कुठं माझ्या जीवी म्हणजे माझ्या अंतःकरणात. पाण्याचा ओलावा म्हणजे प्रेमरूपी पाण्याचा ओलावा तुम्ही माझ्या अंतःकरणात द्यावा. आणि मग त्याला काही उशीर लागला तर चालेल का? आता मला उशीर सहन होत नाही की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. अशा प्रकारची माझी स्थिती झाली. त्यामुळे आता मला विलंब सहन होत नाही तर पांडुरंगे द्यावा शीघ्र आता. हे भगवंताच्या तुझ्याविषयी असणारं परमप्रेम ते परमप्रेम माझ्या अंतःकरणात तू जागृत कर किंवा त्या ठिकाणी ते प्रेमाचं दान तू मला दे. म्हणून आणि त्याला उशीर करू नको. शीघ्र म्हणजे जितकं लवकरात लवकर माझ्या अंतःकरणात प्रेमपूर्विका भक्ती निर्माण होईल असं वातावरण तूच परमात्मन कर असं सांगतात. आता भगवंताशी संवाद करत असताना तुकोबाराय म्हणतात की देवा मी हे एवढं तुला आळवतो पण तू एकाग्र चित्ताने आणि माझ्या या अंतःकरणाची स्थिती तुझा अवघे नाही तुला सर्व कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. या ठिकाणी तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे असं नाही. तू तर काय आहे सर्वांचं एक समवाय करून सर्व जीवांचं कर्म त्या कर्माचं फल आणि त्यांची साधना किंवा त्यांचं अपराध सर्वच तुला ज्ञात आहेत. तेव्हा माझ्या अंतःकरणातली ही स्थिती जी आहे त्या स्थितीचं तू कसा आहे की तो अत्यंत कृपाळू अशा स्वभावाचा असल्यामुळं मला असं वाटतं ऐकावी माझी कौतुक उत्तरे देऊनी सादरे चित्तदेवा ओरसे आवडी आलो पायापासी होयते मनीषी सुख किजे तुमचेन भंगे सर्वोत्तमपण करिता समाधान लेकराचे. तुका म्हणे जरी बोलतो बोबडे तरी लाडे कोडे कौतुके. आपण भगवंताची प्रार्थना कशी करावी आपण ही झाली तुकोबारायांची वाणी. पण ह्या वाणीप्रमाणे आता याचा आपल्याला अर्थ कळून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या कंठात जर राहिले तर हे मंत्रच आहेत परंतु नसतील तर त्याचा अर्थ आपल्या बुद्धीच्या ठिकाणी जर कायमचा स्थिर झाला तर त्या प्रकाराने आपणही आपल्या भाषेत परमात्म्याला आळवू शकतो. आणि परमात्म्याकडे कशी आळवणी करायची हे तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की देवा मी माझं मनोगत सांगितलं परंतु माझी जी बोलणं आहे तर ते बोलणं केवळ गरजेपोटी असं नाही. हे मी तुमच्याजवळ कौतुक किंवा लढिवाळपणा करून हे बोलत आहे. आणि ही कौतुक उत्तरे म्हणजे लढिवाळपणाची ही उत्तरं म्हणजे वचनं आहेत. आणि ती माझी वचनं ही लढिवाळपणाची ऐकावी. तुम्ही मी काय बोलतो हे तुम्ही ऐकून घ्या. आणि देऊनी सादरे चित्त देवा. आणि या ठिकाणी तुम्ही मी जे बोलतो
ते सादर म्हणजे आता तुकाराम महाराजांच्या वचनाविषयी आदर ठेवायचा असा अर्थ नाही. तत्पर होऊन, एकाग्र होऊन, दक्षतेने मी काय बोलतो ते तुम्ही ऐकून घ्या. की मी तुमच्या पायाजवळ जे आलेलं आहे ते कसं आलेलं आहे, तर ओरसे आवडी आलो पायापाशी आणि होय ते मनीषी सुख कीजे. मी ओरसे, जसं आईला जे बालक आहे की ते बालक ज्या वेळेला येतं त्याला भूक लागते तेव्हा त्याची भूक तहानसुद्धा आईलाच लागते. आणि ती ओरसे म्हणजे तिचा पान्हा जो आहे तो प्रेमरूपी पान्हा ती त्याला पाजत असते. त्यामुळं ओरसे आवडी आलो पायापाशी, प्रेमरूपी पान्हा तुम्ही मला तुमच्या ठिकाणी उत्पन्न व्हावा आणि तुम्ही आवडीनं माझा अंगीकार करावा म्हणून पायापाशी आलो. म्हणून मी तुमच्या ठिकाणी संसार दुःखाने मी संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माये पांडुरंगे. म्हणून मी तुमच्याजवळ आलेलो आहे. आता तुम्ही काय करा, होय ते मनेशी सुख कीजे, मनेशी सुख होय ते कीजे, जेणेकरून माझ्या मनाला विरंगुळा, शीतलता, आल्हाद, माझ्या ठिकाणी शांतता प्राप्त होईल ते कीजे. अशा प्रकारचं सुख मला मिळावं हे तुम्ही करा की जेणेकरून माझ्या मनाला समाधान होईल. मनाच्या समाधानाची कदाचित तो सांगशील दुसरी साधन आहे जे अनुकूल विषयाच्या भोगानेही मनुष्याला या ठिकाणी सुख होतं, परंतु ते क्षणभंगूर आहे हे मला चांगलं कळलेलं आहे. म्हणून एक संस्कृतमध्ये श्लोक आहे की तो एक श्लोक शंकराचार्यांचा आहे की आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मान माम शरणागतम शरणद त्वरक्ष रक्षाधुना. त्याचा अर्थ आहे आयुः नश्यती प्रतिदिनम, प्रत्येक दिवशी माझ्या आयुष्याचा क्षय होत आहे. याती क्षयम यौवनम, तारुण्य जे आहे तेही हळूहळू क्षयाकडं चाल करीत आहे. वार्धक्याच्या दिशेने, मरणाच्या दिशेने ते जाणार आहे. आणि हे आयुष्य जे आहे ते एखादी वीज क्षणात चमकावी आणि नष्ट व्हावी, त्याप्रमाणे हे जीवन क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे. आणि लक्ष्मी धन हे अत्यंत चंचल आहे, तेही स्थिर राहणारं नाही. तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले भवतारिती पांडुरंगा माझ्या चित्ती. मला हे चांगल्या प्रकाराने कळून आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी तुमच्या पायाजवळ आलो आणि मला सुख जे आहे मला एवढं कळलेलं आहे की सुख एक हेची ठाई बहुपायी संतांचे, किंवा पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा कोणीही नाही हे मला कळलं. म्हणूनच मला वाटतं की तुमच्या चिंतनाचंच होणारं जे सुख आहे किंवा तुमच्या भेटीपासून होणारा, साक्षात्कारपासून होणारा जो आनंद आहे तोच आनंद मला होईल असं माझ्या मनाला सुखी किंवा तो आनंद देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तुमचेन भंगे सर्वोत्तमपण करिता समाधान लेकराचे. आता तुम्ही म्हणाल का तुम्ही तर सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि मी तो अपराधाची राशी आहात, शिखा अंगुष्ठ तो पाशी. मी तर शेंडीपासून नखापर्यंत सगळा अपराधी मी आहे आणि तुम्ही तर काय आहात, तुम्ही भगवान परमात्मन सर्वज्ञ सर्वशक्तिमान अशा प्रकारचे आहात. ये श्री औदार्य ज्ञान वैराग्य ह्या सगळ्यांनी तुम्ही संपन्न आहात. तेव्हा मनुष्याला काहीतरी त्यांची कुठंतरी जुळलं पाहिजे, परंतु जुळण्यासारखं नाही असं मात्र तुम्ही म्हणू नका. कारण तुम्ही माझी मागणी पूर्ण करताना तुमचं काही कमी होईल असं नाही. तुमचेन भंगे सर्वोत्तमपण, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. ते सर्वश्रेष्ठत्व तुमचं कायमच आहे, अबाधित आहे आणि माझी मागणी पण पूर्ण करू शकता. पण कशी मागणी तुमची पूर्ण करायची, तर करिता समाधान लेकराचे सर्वोत्तमपण न भंगे. या ठिकाणी वडील हे पैलवान आहेत आणि ते घराच्या बाहेर जायला निघाले. पैलवान वडील आणि बाहेर निघाले. मुलाने त्यांच्या धोतराला पिळा घातला, कमरेला आवळला आणि सांगितलं बाबा तुम्हाला मी जाऊ देणार नाही. आता ते हिंद केसरी पैलवान आहे,
परंतु त्या मुलांच्यामुळं तो तिथंच थांबला. मग त्याच्यामुळे त्या लोक म्हणले काय हे याचं काय मुलांनी धरलं तरी गप्प बसला, हा याचं हिंद कसला हा हिंद केसरी. हिंद केसरी पण जात नाही, उलट कौतुकाने लोक काय म्हणतील की हा हिंद केसरी असून बघा ना वडिलांचा प्रेमाचा फासा किती आहे. माऊलींची एक ओवी आहे की सगळ्यात बलवान गाईला जर काही फासा असेल तर तो कोणता आहे. त्या वत्साने तिच्या काशेला तोंड लावलं की सर्व वत्साचा बळी असं बोलायचं. पाहे पा दुबती याची आशा दिनुशी जग घाली तसे फासा परी दोरे विन कैसा वत्साचा बळी. फासा लोक दूध घालण्यासाठी सगळे गाईला घालतात, पण ह्या वासराला फासा घालावा लागतो का. मग तो वत्साचा जो फासा आहे तो दोरेविन आहे आणि तो सगळ्यात बळी आहे. तसं तुम्ही उलट त्या ठिकाणी म्हणतात करिता समाधान लेकराचे तुमचे सर्वोत्तमपण न भंगे. तुमच्यामध्ये कोणतीही उणीव येणार नाही, तुम्हाला कोणताही आरोप किंवा तुमच्यावर दोष आरोपण होणार नाही आणि माझं समाधान पण होईल. आणि ते समाधान कोणाचं आहे, आपल्या लेकराचं समाधान केलं असं होईल. आणि तुकाराम महाराज अरे हे भगवंताची स्तुती करणारे वेदातले मंत्र आहेत, अनेक सुक्त आहे आणि तू तर हे प्राकृत भाषेत बोलत आहेस. तर ते म्हणतात प्राकृत भाषा जरी असली तरी तुका म्हणे जरी बोलतो बोबडे तरी लाडे कोडे कौतुके. तर ते म्हणतात की या ठिकाणी मी बोबडे बोला असतील माझे, माझ्या बोबडिया बोला आणि चित्त द्यावे बा विठ्ठला. तू याच्याकडेही लक्ष ठेव, कारण हे काय लाडे कोडे कौतुके. तुम्ही आमचं कोड कौतुक कराल, आमचं लाडीवाळपणाने आमचा अंगीकार कराल, म्हणून मी हे कौतुकाने हे बोलत आहे. त्यामुळं तुम्हाला बालक बोबडा बोली का वाकोडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी अशा प्रकारचं आपला संबंध असावा. आता तुकोबाराय या ठिकाणी पुन्हा हे जे पहिल्यांदा मागणी मागितली, त्याच्यानंतर मागणी मागताना भगवंताची स्तुती करतात आपल्या भाषेमध्ये, सामान्य प्राकृत भाषेमध्ये, परंतु भगवंताचा आणि आपला संबंध काय आहे हे भगवंताला जाणून देतात. आणि हे सांगतात की नाही गुणदोष लिंपो देता अंगी झाडितो प्रसंगी वरावरी निकट वाशिया आळवितो धावा येथून या देवा सोडवुनी उमटे अंतरी ते करू प्रगट कळोनी बोभाट धाव घाली तुका म्हणे तरी वाचलो या काळे समर्थाचे बळे सुखी असो. या ठिकाणी असं जर आपण चिंतन केलं तर करता येईल का बघा. तर या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की भगवान परमात्मा त्यांना सांगतील की वेदांताच्या दृष्टीनं जर म्हटलं तर या ठिकाणी अरे हे तू माझ्या भेटीची इच्छा करतो, त्यासाठी माझ्या गुणांचं वर्णन करता यावं म्हणून गुणांचं चिंतन घडावं, पायाचं चिंतन घडावं असं म्हणतो. पण माझी दोन स्वरूप आहे, एक सगुण स्वरूप आहे आणि एक निर्गुण स्वरूप आहे. तर त्याऐवजी निर्गुण स्वरूप जे आहे ते निर्गुण स्वरूप आहे असंग निर्विकार सच्चिदानंद एकमेवा द्वितीय असं ते स्वरूप आहे. ते मीच आहे आणि मी असंग निर्विकार आहे असं म्हणावं. आणि या ठिकाणी न कश्चित जायते जीवाहा संभवश्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. आजातवादाचं चिंतन करा तुकोबाराय तुम्ही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म असं चिंतन करावं असं तुम्ही कदाचित देवा मला म्हणाल. तर मला हे माहीत आहे, मी आत्तापर्यंत हे संतांच्या संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण करून ही गोष्ट परोक्ष रूपाने मला ज्ञात झालेली आहे, परंतु या ठिकाणी अनुभव मात्र मला याचा आलेला नाही. आणि मला हे संत संगतीत कळलं की परोक्ष ज्ञानाने मी देह आहे ही अपरोक्ष भ्रांती निवृत्त होत नाही. बरं तसा मी प्रयत्नही केला, परंतु तो प्रयत्न जो आहे तो यशस्वी होऊ शकत नाही असं मला चांगल्या प्रकाराने ध्यानात आलं. आणि प्रयत्न केला नाही असं नाही, याचा अर्थ मला काहीतरी प्रतिबंध आहेत आणि त्या प्रतिबंधाचं निवारण माझ्या स्वतंत्र बुद्धीनं होऊ शकत नाही हेही मला कळून आलं. म्हणून
तूच समर्थ असल्यामुळं हे सगळ्या प्रतिबंधाचं निवृत्ती करून मला ह्या स्वरूपावर आरूढ करणारा तूच आहेस. परंतु माझा उद्देश जो आहे तो केवळ एवढाच नाही की मोक्ष जे आहे, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मनी भक्तीची आवडी, हेवा व्हावी ऐशी जोडी. मला असं वाटतं की आभेदुनी भेद राखिवेला अंगी, वाढावया जगी प्रेमसुख. असं एक जीवनातलं हे सर्वात मोठं ध्येय मनुष्याचं असावं आणि त्याच्यामुळं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती आणि देहविदेह कैवल्य आणि जीवविदेह कैवल्याला प्राप्त होतो असं मला बैसता संतांचे संगती कळवा आले कमळापती. मला ही गोष्ट कळलेली आहे. म्हणून मी सुद्धा काय प्रयत्न करतो, नाही गुण दोष लिंपो देता अंगी. मी हे जे गुण आणि दोष हे कुठं राहतात, आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहतात, म्हणजे सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी राहतात किंवा स्थूल शरीराच्या ठिकाणी जरामरण वगैरे राहतात. हे किंवा तहान भूक हे सुद्धा कोणाचे प्राणाचे धर्म आहेत, ते सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी असताना दिसतात. परंतु हे त्या उपाधीचे धर्म आहेत आणि हे स्वतः माझे नाहीत. अशा प्रकारचं मला संतांच्या संगतीत कळून आलं. म्हणून नाही गुण दोष लिंपो देता अंगी. म्हणून मी गुण आणि दोष ह्या दोघांनाही लिप्त होऊ देत नाही. अंगी म्हणजे माझं मूलभूत स्वरूपाच्या ठिकाणी हे गुण दोष नाहीत, हे मी नाहीत आणि ते माझे नाहीत, कारण अंतःकरण मी नाही आणि अंतःकरण माझे नाहीत असा मी प्रयत्न करतो. आणि वरावरी प्रसंगी झाडतो. आणि प्रसंग जेव्हा येतो माझ्या ठिकाणी, कारण काय आहे, गुणदोष दुर्शिर्दोष गुणस्तु उभय वर्जिता. गुणदोष पाहणं हाच काय आहे, दोष आहे, आणि गुणदोष न पाहणं हा गुण आहे, सर्वश्रेष्ठ गुण आहे. अर्थात हा गुण म्हणणं म्हणजे गुणातीत अवस्थेत जाणं आहे. तेव्हा हे मला कळतं आणि मी ते झाडितो प्रसंगी, म्हणून त्यांना झाडा करतो, म्हणजे त्यांचा मिथ्यात्व निश्चय करतो. पण हा निश्चय माझा अंतरंगापर्यंत पोचत नाही. झाडितो प्रसंगी पण वरावरी वरवर होतं. म्हणजे या ठिकाणी माझी स्थिती अशी आहे की मी श्रवण करतो वेदांताचं आणि माझं मनन होतं संसाराचं आणि साक्षात्कार होतो दुःखाचा. त्यामुळे हे केलेलं चिंतन अंतरंगात जात नाही. जे ज्याच्या ज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. आणि ते जे ज्ञान, ज्याला ज्ञान शब्दाची शक्ती आहे की सर्वव्यापक चैतन्य मी आहे असं जाणणं, आणि हे कसं जाणणं, संशय विपर्यय रहित जाणणं, हे माझ्याकडून होत नाही. म्हणून ते म्हणतात की निकटवासिया आळवितो धावा, इथून या देवा सोडवणी. म्हणून ते म्हणतात का इथून पुढं काय आहे, निकटवासिया. मला असं कळतं की याला आता बाहेरून कोणाची मदत होणार नाही आणि माझी स्वतःची माझी अल्पमती नारायणा, माझी मती अत्यंत अल्प असल्यामुळं, माझ्या ठिकाणी सात्विक धैर्य कमी पडत असल्यामुळं ही अनुभूती मला येत नाही. कोणी एकी केली हातोफळी, ठायाबळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेणे करुणा. पावटणी केला काळ, जयाबळ होते ते, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. तुका म्हणे वीर्यावीर, संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. म्हणून आम्हाला असं वाटतं इकडं तिकडं पाहण्यापेक्षा तूच सांगितलेले की ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, मत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तूच म्हणतो की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ही तुझीच वचन आहे. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात, भवामी न चरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. हे तुझंच वचन आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहाम्यहम्. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एको. असं परमात्मा तू म्हणतो आणि तू निकटवासी आहे. सगळ्यात जवळचं कोण आहे?
सगळ्यात जवळचा परमात्मा आहे आणि तो राहतो कुठं? आपल्या हृदयामध्ये, म्हणजे अंतःकरणात राहणारा आहे. तू कुठं? अंतःकरणाच्या बाहेर सर्वत्र तुझाच काय आहे? निवास आहे. अशी श्रुती सांगतात की परमात्मा सर्वत्र आहे. म्हणून त्या ठिकाणी मी निकटवासित्व असल्यामुळं या जीवाच्या किंवा जडाच्या द्वारा ही माझी मागणी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून निकटवासिया धावा आळवितो. मी तुझा धावा करतो, तुझी आळवणी करतो, तुला वारंवार विनंती करतो. मग आता काय कर? येथून या देवा सोडवणी. मला ज्या वेळेला प्रसंग येतो त्या प्रसंगातून मी माझ्या सामर्थ्याने जेव्हा त्या प्रसंगाचं निवारण करू शकत नाही त्यावेळेला तूच मला धावून ये आणि येथून या देवा सोडवणी आणि ह्या प्रसंगातून माझी सोडवणूक कर. ह्या माझ्या अंतःकरणामध्ये ज्या अनात्मकार वृत्ती मी करतो ती वृत्ती आत्माकार व्हावी यासाठी तू माझ्या हृदयातच आहे. तर तूच मला काय आता आड उभार आहे. नारायणा दया सिंधूपणा साचकरी असं सांगतात. उमटे अंतरी ते करू प्रगट कळोनी बोभाट दहावं घाली. आता म्हणतात की उमटे अंतरी, आमच्या मनात जे येतं ते प्रगट करू. आमचं काय आत बाहेर एक नाही. आता सकाळी सांगितलं ना का, त्या काल सांगितलं दुपारी की मनसी एकम वचसी एकम कर्मणी एकम महात्मनाम. माझं जे मनात आहे तेच माझ्या वाणीत आहे आणि तेच माझ्या कृतीमध्ये आहे. आणि जे दुरात्मे लोक असतात त्यांचं मात्र मनात एक, वाणीत दुसरं आणि कृतीत तिसरंच असतं. तसा मी नाही. लहान बालक जसं आईच्या पुढं निरागस अशा प्रकाराने आईची संगतीत राहतं त्याप्रमाणे तुझ्या संगतीत आम्ही राहत असतो. आम्हाला जे वाटतं ते आम्ही काय, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता अशी आमची दृढ धारणा आहे. म्हणून आम्हाला जे काही सांगायचं ते मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा असं आमचं ब्रीद आहे. म्हणून उमटे अंतरी ते करू प्रगट. आमच्या अंतःकरणात जे येईल ते आम्ही तुझ्या पुढं प्रगट करू. कळोनी बोभाट धाव घाली. आणि आमचा बोभाट म्हणजे आम्ही रात्रंदिवस जो उद्घोष करतो, आक्रंदन करतो, कळवळ्याने तुला हाका मारतो ते तू ऐक आणि धाव घाली. आमच्यासाठी धावून ये. तुका म्हणे तरी वाचलो या काळे समर्थाचे बळे सुखी असो. तुकोबाराय म्हणतात आम्ही या काळे तरी वाचलो, म्हणजे आम्ही या काळापासून तरच वाचू शकतो. म्हणजे हा जो काळ आहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश, अशा प्रकारचं हा काळ जो आहे तो काळ सारखा क्षणाक्षणाला आमचा आयुष्याचा क्षय होत आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो की तस्मान माम शरणागतम शरणद तो रक्ष रक्षाधुना. म्हणून अशी स्थिती आहे. म्हणून तर आम्ही काय केलं, तुला शरणागत आलेलो आहे आणि तो अधुना रक्ष रक्ष. आता ह्या प्रसंगातून आमचं रक्षण कर असं शंकराचार्य म्हणतात. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात आम्हाला ह्या काळापासून वाचणारी कोणती विद्या आहे? ब्रह्मविद्या आहे, मरणमारी विद्या आहे. बाकीचे जे लोक आम्हाला काही प्रसंगात जरी मदत केली भौतिक प्रपंचामध्ये तर ती मदत आम्हाला काही कायमची राहणार नाही. या ठिकाणी एक सारिता तू पुढे उभे एक जरी गेलं तरी पुन्हा दुसरा प्रसंग आहेच आहे. परंतु तो जो अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. अंतकाळीला कोण आहे? तूच आहे. म्हणून अंतकाळाला मीच तुला हाक मारणार आणि त्यावेळेला तुझं जर साह्य झालं तरच मी ह्या काळाच्या हातून वाचणार आहे. कारण समर्थाचे बळे सुखी असो. कारण आम्हाला जे बळ आहे हे बळ आमचं नाही, हे बळ कोणाचं आहे? समर्थाचं आहे. माणसं बऱ्याच वेळेला आपण कोणाला सांगितलं किंवा कोणी आपल्याला आठवण दिली तर लोक म्हणतात की तुम्ही हे फार मोठं काम केलं, तुमचा अधिकार काय. म्हटलं की मनुष्य काय म्हणतो, आपण सहज म्हणतो हे आपलं नाही, हे माऊलींनी केलं, ही भगवंताची कृपा आहे असं आपण म्हणतो. पण त्याच्यामध्ये आपल्या अंतःकरणात एक सूक्ष्म स्पंज असतो की आपण केलं. हे सुद्धा आपण जे म्हणतो ना भगवंताने आपल्याला माध्यम केलं, ही सुद्धा कृपा आहे. भगवंताने माध्यम केलं ही सुद्धा कृपा आहे. खरं तर माध्यम नाही, सगळंच भगवंताचं आहे.
माध्यम तरी काय तुम्ही काय झाले त्याच्यामध्ये काय भगवंताची लीला आहे, त्या लीलेतलं एक सहचर त्या भगवंतानी तुम्हाला करून घेतलं, त्यामुळं तुमचं माझे काहीच न म्हणे, माझं काहीच याच्या ठिकाणी नाही. माध्यम केलं हे सुद्धा माणसाला बरं वाटतं आहे की नाही. हे असं माध्यम केलं माध्यमसुद्धा झालं नाही, ज्यांनी केलं त्याचा तो पाहिल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ज्यांनी हे सगळं करून घेतलं त्याचा तोची जाणे, त्याला त्याचं ज्ञान आहे. आपल्याला ह्या गोष्टी कोणत्याच कळत नाही. म्हणून म्हणतात की समर्थाचे बळे सुखी असो. आम्हाला हे समर्थ असणारा म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तृ संपन्न असणारा जो परमात्मा आहे त्याच्या बलाने आम्ही सुखी आहोत. आमचं शारीर बल, मनोबल, बुद्धिबल आणि आत्मबल हे सर्व परमात्म्याचं आहे. हा समर्थाची धरली कास आता नाश काशाचा. समर्थाची आपण एकदा कास धरली, त्याची कंबर धरली, काशेला लागलो तर आपला नाश होणं शक्य आहे का? कधीच शक्य नाही असं सांगतात. आता तुकोबाराय या ठिकाणी थोडंसं आपलं आत्मनिवेदन करीत आहेत आणि आत्मनिवेदन करीत असताना भगवंताबरोबर तुकोबाराय बोलत आहे. याचं 2 प्रकाराने चिंतन करता येईल. बघा आपल्याला अर्थ या अभंगाचा. आता येणे पडी पाडे रस सेव हा निवाडे, मुंगी नेली गोडे ठेविली ये अडचणी, तैसे होय माझ्या जीवा चरण न सोडी केशवा, विषय बुद्धी हेवा ओस पडो सकळ, भुकेली या श्वाना गाठ पडे सवे अन्ना, मुकोप आहे प्राणा परी तोंडीचे न सोडी, काय जिंकी येले मन जीवित्व कामा तुरा तृण, मागे व्यभिचारिण भक्ती तुका ए जाती. गाथेमध्ये काही अभंग आहे ते सौरीचे अभंग म्हणतात. 2 प्रकाराने सांगतात. एक शूर असणारी जी स्त्री आहे की जिनं सर्व संसाराचा त्याग करून किंवा पतीचा त्याग करून आपल्या इष्टाच्यासाठी जिनं व्यभिचारी स्त्रीचं एक जणू काही भूमिका आपल्या जीवनामध्ये घेतलेली आहे, अशी एक आहे किंवा अशी शूरवीर असणारी ती स्त्री आहे. म्हणून या ठिकाणी तशी एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेमध्ये तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील भूमिका आत्मनिवेदन रूपाने भगवंतापुढं सांगत आहेत आणि भगवंताला उदाहरण देऊन सांगत आहेत. पहा की आता येणे पाडे रस सेवो हा निवाडे, मुंगी नीली गोडे ठेवी लिये अडचणी. तर तुकोबाराय सांगतात आम्ही किती प्रामाणिकपणे भक्ती करत आहोत. मी प्रयत्नाची पराकाष्ठा या ठिकाणी करीत आहे. ते खरं तर काय आहे, हा जो अखंडानंद स्वामींनी सांगितलं की सगळ्यामध्ये काय आहे, प्रयत्नच आहे. आपल्याला होऊन कोणती गोष्ट मिळत नसते. तर त्याच्यासाठी सांगितलं की आता येणे पडीपाडे. आता ह्या प्रकाराने पडीपाड म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही या रीतीनं रस सेवो हा निवाडे. आम्ही या ठिकाणी निवाडा म्हणजे निर्णयपूर्वक हा रस म्हणजे कोणता भक्तिरस, ह्या भक्तिरसाचं सेवन करू. रस सेवो हा निवाडे कथा येणे पडीपाडे. अशा प्रकाराने कशा प्रकाराने तुम्ही भक्तिरस सेवन करणार तर मुंगी नेली गोडे ठेवी लिये अडचणी. तर ते म्हणतात की ठेविले अडचणी. आपण एखादा पदार्थ आहे आणि तो एकदम अडचणीत एखाद्या कोपऱ्यामध्ये सांदीमध्ये आपण ठेवून दिला की त्या ठिकाणी आता हे लहान मुलं वगैरे हे साखर खातील म्हणून आपण कुठंतरी लपून तो पदार्थ ठेवला. पण मुलांपासून लपून ठेवला पण मुंगीपासून तो लपवला जाईल का? त्या अडचणीतही जाऊन मुंगी जी आहे त्या अडचणीत जाऊनही त्या साखरेचे दाणे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हे तुकाराम महाराजांनी देवाला दिलेलं उदाहरण आहे. मुंगी अडचणीतून देखील साखर घेऊनच जाते. तैसे होय माझ्या जीवा चरण न सोडी केशवा, विषय बुद्धी हेवा ओस पडो सकळ. तर आता सांगतात मला जी भक्ती करायची माझ्या जीवनात ती अशी झाली पाहिजे. ती अशी झाली पाहिजे की माझ्या जीवा हे केशवा चरण न सोडी. इथं केशव जे उदाहरण देतात ना, क श आणि व, कम शम वम,
तर विष्णू सहस्रनाम किंवा कुठंतरी त्यांनी असं दिलेलं ह्या शब्दाची व्युत्पत्ती कम शम आणि वम याचा अर्थ आहे. कमचा अर्थ आहे जगताच्या उत्पत्ती करता, शमचा अर्थ आहे जगताचा पालन करता आणि वमचाच अर्थ आहे जगाचं उपसंहार करणारा, म्हणजे सर्व समर्थ असणारा परमात्मा. येतो वा इमानी भूतानी जायंते असा असणारा हा परमात्मा. त्या परमात्म्याला सांगतात की तो केशव आहे. म्हणून इथं तुकाराम महाराज परमात्म्याच्या अनेक नावापैकी केशव हे नामाभिधान किंवा संबोधन किंवा विशेषण परमात्म्याला देतात आणि म्हणतात तैसे माझ्या जीवा होय, तसं माझ्या जीवाला झालं पाहिजे किंवा होय म्हणजे तसं माझ्या जीवाला होतं. म्हणजे माझं तसं अंतःकरण आहे की चरण न सोडी केशवा, मी तुझं चरण सोडत नाही. तुझे चरण कुठेही किती जरी गुप्त रूपाने असलं तरी त्या चरणाचा वेध घेण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा या ठिकाणी करत आहे. मुंगी जशी अडचणीत जाते तसं या ठिकाणी कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा, जाळूनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी. हे या ठिकाणी आम्ही काहीच कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध आले तर त्यांना आम्ही जुमानत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. दुसरा अर्थ असा की तैसे होय माझ्या जीवा, म्हणजे माझ्या अंतकरणात तसं व्हावं, त्या मुंगीसारखं व्हावं. आणि कसं व्हावं तर चरण न सोडी केशवा, माझ्या अंतकरणातून तुझे चरण हे कधीही सुटू नयेत, म्हणजे त्यांच्यापासून मला कधीही दूर जावं लागू नये. आणि याला कारण काय आहे तर विषयबुद्धी, मला विषयबुद्धी हेवा, विषयबुद्धीचा मला हव्यास आहे. म्हणजे शब्द परमात्म्याकडे न जाण्यासाठी प्रतिबंधक कोण आहेत, हे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. म्हणून देवा हे काय करतो तर हे विषयबुद्धीचा जो हेवा म्हणजे लोभ किंवा हव्यास माझ्या अंतकरणात आहे तो ओस पडो सकळ, तो काय पडावा, ओस पडावा, म्हणजे निवृत्त व्हावा. माझ्या अंतकरणात कधीही विषयबुद्धी होऊ नये. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशी माझी स्थिती व्हावी. आळस पडो विषय कामी, शक्ती देई तुझे नामी. मला विषयाविषयीचा आळस वाटावा आणि तुझ्या नामामध्ये रंगून जाण्यासाठी मला सामर्थ्य मिळावं असं सांगतात. आता याचं उदाहरण तुकोबाराय सांगतात की काही जरी झालं ना देवा तरी या ठिकाणी मी तुमचं चरण सोडणार नाही. आणि मी आता तुम्हाला जो शरणागत झालो आहे, जरी तुम्ही माझी उपेक्षा केली, अनादर केला, मला दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी आता मी जाणार नाही. कारण तुकोबाराय म्हणतात तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात नको धरवू उठूनी हात. अशा प्रकारची माझी स्थिती आली. किंवा श्वाना दिली सवे आणि पायाभोवती ते भोवे, तैसे झाले मजपरी वशे निकट शेजारी. देवता जेवणी नाही, जेविता जवळी येऊन या पुंस, जेविता जवळी येऊन या पुंस गोळी, कोपेल तो धनी तुका म्हणे नेणे मनी. अशा प्रकारची माझी स्थिती. ते कुत्रं येतं आणि पायाभोवती त्याच्या फिरत राहतं. परंतु तसं मला त्याला जरी रागावला आणि बाजूला करील पण तसं मी करणार नाही, कारण तो अगोदर मला सवय दिलेली आहे, आता मी तुला सोडणार नाही. असे एक तुझ्या दारातला मी कुत्रा ह्या भूमिकेत मी राहणार आहे. त्या कुत्र्याने जर एखादा पदार्थ खाल्ला आणि जर त्याच्या तोंडातून सोडून घ्यायचं म्हटलं तर ते कुत्रं मरेल, प्राणाचा त्याग करील, पण ते खाद्य जे आहे ते सोडत नाही. किंवा दुसरा एक उदाहरण देतात, मुंगळा जेव्हा गुळाला चिकटतो त्यावेळेला त्याला तोडून अर्धा नेला तरी तो त्या गुळाची गुढी टाकायला प्रवृत्त होत नाही. आणि तसंच माझं झालेलं आहे असं तुकोबाराय सांगतात. भुकेल या श्वाना गाठ पडे सवे अन्ना. भुकेलेलं श्वान म्हणजे कुत्रा आहे आणि त्याची अन्नाची गाठ पडली, म्हणजे त्याने एखादा अन्नाचा अन्नपदार्थ आपल्या तोंडामध्ये घेतला तर मुकोपाय हे प्राण. आता जर दुसऱ्याने तो सोडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या तोंडावर थापड मारली, लाकूड मारलं तरीसुद्धा मुकोपाय हे प्राण मुकला तरी चालेल, परंतु परी तोंडीचे
न सोडी, परंतु तो त्याच्या तोंडातलं सोडत नाही. ही 2 उदाहरणं झाल्यानंतर तिसरं आणि चौथं अशी किंवा तिसरं उदाहरण देतात की काय जिंकिले मन, जीवित्व कामातुरा तृण, मागे व्यभिचारीण, भक्ती तुका ए जाती. तुकोबारायांना जे भक्ती पाहिजे ती कोणती? कामातुरा जीवित्व तृण. कामातुर जो पुरुष आहे ना, कामातुराणाम न भयम न लज्जा, असं त्याचं सुभाषितकार म्हणतात की कामातुरा माणसाला कशाचंच भय वाटत नाही. कितीतरी लोक आपल्या प्राणांना ह्या कामाच्या आहारी जाऊन प्राणाला मुकतात. तसं ते कामातुरा पुरुषाला मरण झालं तरी हरकत नाही. त्याला जीव काय वाटतं? जीवित्व कामातुरा तृण. त्याला एका गवताच्या काडीसारखं वाटतं. मरेल परंतु मी हा जो माझा विषय आहे हा विषय भोगल्याशिवाय राहणार नाही. अशा कामातुरा भय लाजना विचार, शरीर असार तृणतुल्य. शरीर असार तृणतुल्य. तुकोबाराय म्हणतात त्याला हे शरीर त्याच्या पुढं काहीच वाटत नाही. कामनापूर्ती करणं हेच सर्वात श्रेष्ठ आहे असं तो समजतो. मग असा जो पुरुष असतो तर त्याने काय जिंकले म्हण? त्याने जे मन जिंकलेलं आहे का? काही मन जिंकलं नाही. तो फक्त कामातूर झालेला आहे आणि त्यामुळं तो आपलं जीवित्वसुद्धा तृण मानतो. त्याप्रमाणे याच्यातून असे एक व्यंजन आहे की जर आपलं इप्सित परमात्मा जर ठरलं तर काम क्रोध जे आहेत ते आपोआपच जातात. त्यांना दुसरं काही करावं लागत नाही. कारण हा जो पुरुष आहे हा कामातुर पुरुष आहे. त्याचा विषय काय झालेला आहे? त्याच्या कामनेचा जो विषय आहे त्या विषयाकार वृत्ती झालेली आहे. त्यामुळं त्या पुरुषाला त्याने काय जिंकले म्हण? तसं जर मग आमची वृत्ती जी आहे अखंड तुझ्या चरणाच्या ठिकाणी लागली तर मनाचा निग्रह करण्याचे वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत का? मनाचा वेगळा प्रयत्न करावा लागला. असं आमचं मन तुझ्या ठिकाणी कायम जडवून ठेव असं सांगतात. किंवा तो कामातर्पूर काय तो म्हणतो मला काय मागे व्यभिचारीनं, त्याला फक्त त्या व्यभिचारीनी स्त्रीची भेट व्हावी अशी त्याची इच्छा असते. तसंच तुकोबाराय म्हणतात माझी भक्ती तुका ए जाती. या जातीची म्हणजे अशा प्रकारांनी माझ्या अंतःकरणात तुझे भक्तिप्रेम निर्माण व्हावं. त्याच्यापुढं मला सगळं हे जे काय आहे विषय बुद्धी हेवा आणि ओस पडो सकळ अशी स्थिती होईल असं सांगतात. यानंतर न पविजे तया ठाया, आलो काया क्लेशेशी, आता माझे आणि मना नारायणा ओजेचे, बहुरीने पिडिलो फार, परिहार करावा. तुका म्हणे निर्बळा शक्ती, काकुलती म्हण येतो. आता तुकोबाराय हे जर आपण पाहिलं ना तर तुकोबाराय एकांतात भगवंताला समोर ठेवून त्याच्याशी हा संवाद साधित आहे. हा संवाद जोपर्यंत परमात्मा प्राप्त झाला नाही तोपर्यंत हा संवाद करता येतो आणि परमात्मा प्राप्त झाला तरी हा संवाद करता येतो. दोन्ही असं केवळ आपण भंडाऱ्यावर राहण्याऐवजी भंडाऱ्यावर तुकोबारायांचे कोणत्या भूमिकेमध्ये तुकोबारायांचं मन आहे ह्या मनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे अशा प्रकारचं देवाबरोबर संवाद करता येईल अशी ही भाषा आहे. आता तुकोबाराय म्हणतात काय न पविजे तया ठाया, आलो काया क्लेशेशी, आता माझे आणि मना नारायणा ओजेचे, बहुऋणे पिडिलो फार, परिहार करावा. तुका म्हणे निर्बळ शक्ती, काकुलती म्हणून येतो. तुकोबाराय म्हणतात मी हे जे बोलतो ना देवा काहीतरी मी काहीच साधना केली नाही असं नाही. खरं तर असं आहे की परमार्थामध्ये स्वामी महाराज सांगायचे की एखादा बेलदार असतो आणि त्याला दगड फोडायचा आहे. तो मोठा घन घेतो आणि त्या दगडावर घालतो. 99 घाव झाले तरी तो दगड फुटत नाही आणि एक घाव असा पडतो की तो घाव पडला की तो दगड पाषाण, तो दुर्भेद पाषाण, पण तो फुटून जातो. मग त्याचे 99 घाव फुकट गेले का? नाही, फुकट गेले नाही, फुकट गेल्यासारखे वाटले. ते झाले म्हणून 100वा जो घाव आहे
तो या ठिकाणी आबाधित रूपाने पडला आणि तो दगड फुटला. तसंच या ठिकाणी आहे की परमात्मा जो आहे, आपण प्रयत्नाची पराकाष्ठा जेव्हा करतो ते घाव आपले व्यर्थ जातात असं वाटतं, पण त्याच्यानंतर जेव्हा आपण परमात्म्याला परिपूर्ण शरणागत होतो तेव्हा तो परमात्मा कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता असा येतो. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, न पविजे तया ठाया आलो काया क्लेशेशी. काया क्लेशेशी आलो. काया क्लेशेशी म्हणजे काया म्हणजे शरीर. ह्या शरीराला मी क्लेश म्हणजे कष्ट दिलेले आहेत. या ठिकाणी मी कायिक वाचिक मानसिक सगळं तप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तरी तया ठाया न पविजे. परंतु त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या चरणाजवळ अजून मी पोचू शकत नाही. परंतु मी मात्र या ठिकाणी ह्या शरीराला सर्व प्रकारचे म्हणजे तप जे म्हणतो त्या तपाचरण मी करीत आहे. आता माझे आणि मना नारायणा ओजेचे. आता म्हणतात की आता अशी माझी स्थिती झालेली आहे. यानंतर आता मला असं वाटतं की मी मात्र काय झालं, थकलेलो आहे. आता मी या ठिकाणी पूर्णपणे थकलेलो आहे. मला आता माझा काही इलाज चालत नाही. मी होईल तेवढ्या प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे, तेवढं साधन भजन मी केलेलं आहे. परंतु आता हे नारायणा नारायणा ओजेचे मना आणि ओजेचे आपण आईनं त्याच्या ओजेचा घास दिला. ओजेचा घास म्हणजे त्या मुलाला इच्छित असणारा, आईलाही इच्छित असणारा आणि जो काही त्या कौतुकाने दिला जाणारा जो घास आहे, तर ती त्याची काय आहे, ओझ आहे. दुसरा एक अर्थ असा केला आहे, माझे ओझेचे आणि म्हणजे ओझ म्हणजे मला जेणेकरून माझं हित होईल, कल्याण होईल, हे तुझ्या मनात आण, असा एक अर्थ केलेला आहे. वंदनीय प्रातस्मरणीय खंदारकर महाराजांनी असाही अर्थ केलेला आहे. आणि एक तरी ओझेचा घास असं आपण म्हणतो ना, त्यावेळेला ओझेचा घास म्हणजे आपल्यालाही आवडणारा आणि देणारालाही देण्यामध्ये अत्यंत आनंद वाटतो. आई जी मुलाला देते तसा तो ओझेचा घास मला तू द्यावा. आणि असं माझे मनाने माझ्या मनात काय आहे ते तू आता जाणून घे आणि ओझेचे मनाने म्हणजे माझं कल्याण कसं होईल असं तू मनात आण. बहुऋणे पिडिलो फार परिहार करावा. मी बहुऋणे अनेक ऋणांनी मी पीडित झालेलो आहे, त्याचा तू परिहार करावा. मी जे अनेक प्रकारचं माझ्यावर असणारं ऋण म्हणजे कर्ज आहेत, त्या कर्जातून माझी मुक्तता करावी. मनुष्याला या ठिकाणी देवऋण आहे, पितृऋण आहे, ऋषी ऋण आहे, हे सगळीच ऋण त्याच्यावर आहे. परंतु एक असं आहे, नाथ महाराजांनी सांगितलं, ह्या सर्व ऋणातून उत्तीर्ण होण्याचा एकमेव अद्वितीय असा एक उपाय नाथ महाराजांनी सांगितला. भगवंताच्या भक्ती केली असताना त्या सर्वच ऋणातून तो मुक्त होतो. उदाहरणार्थ श्राद्धादी कर्म ही आपल्याला कर्मसिद्धांतामध्ये सांगितलेले आहे, धर्मशास्त्रामध्ये. परंतु भक्तीच्या रसामध्ये रंगलेल्या एखाद्या पुरुषाकडून अशी कर्म विगून झाली, काही उणीव पडली, तरी अंतराळातले असणारे महर्षीचे आत्मे, सप्तर्षी वगैरे हे त्याची पूर्तता करीत असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सगळी ऋणं माझ्यातून, सगळ्या ऋणातून मी मुक्त व्हायचा असेल तर त्याचा परिहार तू केला पाहिजे. तुझा परिहार कशाने होईल? माझं चित्त तुझ्या ठिकाणी, प्रेम तुझ्या ठिकाणी राहिलं तर होईल. म्हणजे थोडक्यात याच्यातून व्यंजना सांगतात, तू मला फक्त भक्तिप्रेम दे. तुका म्हणे निर्बळ शक्ती काकुलती म्हणून येतो. देवा तू म्हणशील काही सगळं करता, तुला सगळं देवे दिला देव भजना गोमटा, तुला हे सर्व मी दिलेलंच आहे, त्याची उपयोगिता कर आणि तू कृतार्थ हो. परंतु मी याच्या ठिकाणी एवढं बळ माझ्या ठिकाणी नाही, आम्ही देवा शक्तिहीने. म्हणून म्हणतात तुका म्हणे निर्बळ शक्ती, माझ्याजवळ एवढं बळ नाही किंवा माझी शक्ती माझ्याजवळ नाही, म्हणून काकुलती येतो. म्हणून मी तुला वारंवार काकुलतीला येऊन तुझी विनवणी करत आहे असं सांगतात. की आणि देवा असं आहे की मग तू माझ्याच काम पाठीमागे लागला, दुसरं कुठं अनेक देवदेवता आहेत,
त्यांच्याकडे तू का जात नाही असे कदाचित देवा तू म्हणशील. सगळ्या शंका, शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाला येणाऱ्या सगळ्या शंका आणि सगळे अनुभव तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आणि आपणही देवाला अशाच प्रकारची आळवणी केली तर भगवान परमात्मा जशी तुकाराम महाराजांवर कृपा केली तशी आपल्यावर का करणार नाही. हे रामकृष्ण परमहंस म्हणतात की त्यांचं स्वतःच्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंस जेव्हा भगवती देवीच्या साक्षात्कारासाठी साधना करत होते तर ते करताना त्यांनी त्या आश्रमाच्या पाठीमागं एक आवळीचं झाड होतं आणि तिथं एक शिळा होती आणि त्या शिळेवर बसून ते चिंतन करत असत. आणि जेव्हा संध्याकाळचा सायंकाळी सूर्यास्ताची वेळ होई तेवढा ते म्हणायचे की आजचाही दिवस मावळला आणि आई तू मला दर्शन दिलं नाही. असं म्हणून त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रू येत होते त्या अश्रूंनी ती शिळा शेवाळली होती असं त्यांचं चरित्रामध्ये सांगतात की ती शिळा ती शेवाळून गेली, इतके त्यांनी अश्रू वाहिले. त्यांनी सांगितलं परमात्मा का भेट देत नाही. तर रामकृष्ण देव म्हणतात की जर तुमची प्रिय पत्नी पुत्र किंवा कोणी नातेवाईक मरण पावला तर तुम्ही घागरभर अश्रू वाहता, पण मला भगवंताची भेट झाली नाही म्हणून एक बुंदभर तरी अश्रू तुमच्या डोळ्यातून पडला का, आणि मग तुम्हाला भगवंताच्या साक्षात्काराची इच्छा करण्यामध्ये काय अधिकार आहे अशा प्रकाराने सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराई ह्या प्रकाराने करतात. ज्या अर्थी म्हणतात की तैसा तुका तळमळी, मासा पाण्यातून काढल्यावर जेवढा तो त्या ठिकाणी तळमळतो तितकं या ठिकाणी मनुष्याला तळमळ लागली पाहिजे. आपोआपच त्याला तळमळ लागली की होतं. इतकंच नाही, माशाची खरी तळमळ असली तर माशाचा जीवसुद्धा वाचतं. एकदा आम्ही इंद्रायणीला स्नानाला गेलो आणि एका माणसाने मासा पकडला, भला मोठा मासा पकडला. मासा इतका तडफडायला लागला तो ते माशाची तडफड पाहून तिथं आमच्याबरोबर दुसरा एक मनुष्य होता. ते म्हणे तुम्ही त्याचा पाण्यात टाका. ते म्हणलं आमचं उपजीविकेचं साधन आहे. म्हणे मग उपजीविकेचं साधन पुन्हा लवकर सोडा तुम्हाला पैसे देतो. ते म्हणलं 2 रुपये घेईल म्हणे, नाही तो मरेल म्हणे आता. ते म्हणे तुला लगेच 2 रुपये दे, अगोदर पाण्यात सोड. लगेच पाण्यात सोडलं त्याने. याच्यामध्ये म्हणजे तळमळ ज्याला होईल तो सुद्धा काय होतो, वाचतो. कारण परमात्मा हा काय दयागण आहे. परमात्म्यासारखा भक्तवत्सल दुसरा कोणी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा मी तुझ्याकडे जे आलो, बहु फिरलो ठाया ठाव, कोठे भाव पुरेना, समाधान तो पावलो, उरलो बोलो यावरी, घेगा देवा आशीर्वाद, माझ्या नांद भाग्याने, तुका म्हणे जेव आधी, खवखव मधी सारावी. देवा तू म्हणशील की दुसरा काही मार्ग नाही का, तर बहु फिरलो ठाया ठाव, मी बहु ठाव ठाया फिरलो, मी अनेक ठिकठिकाणी फिरलो, परंतु कोठे भाव पुरेना, परंतु माझ्या कोणत्याही ठिकाणी माझा भाव म्हणजे माझ्या अंतःकरणात असणारी अभिलाष, आपलं इच्छा ही कुठेही पूर्ण झाली नाही. मला इच्छा काय आहे, दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची आणि परमानंद प्राप्तीची, पण माझी ही इच्छा कुठेही पूर्ण झाली नाही. समाधान तो पावलो, उरलो बोलो यावरी. पण ते म्हणतात मला खरं काय आहे की समाधान तो पावलो, मला समाधान तेव्हा प्राप्त झालं. कधी प्राप्त झालं, तुझ्या पायाजवळ आलो तेव्हा. खरं तर काय आहे, परमात्म्याच्या पायाचं चिंतन सुरू झालं तेव्हा समाधान जवळजवळ येत चालतं आणि असमाधान दूर जातं. म्हणून या ठिकाणी म्हणतात की समाधान तो पावलो आणि म्हणून उरलो. उरलो बोलो यावरी. आता ते म्हणतात मी बोलो यावरी उरलो, म्हणजे आता याच्यानंतर आहे ना, मी जे उरलेलो आहे ना ते कशासाठी उरलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुझ्याशी माझा संवाद करता येईल. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, याच्यासाठीच मी आता उरलेलो आहे. म्हणजे इतर ठिकाणी मला कुठेही समाधान प्राप्त झालं नाही आणि तुझ्या पायाजवळ आल्यावर मात्र तुझं समाधान प्राप्त झालेलं आहे. आता मी जे उरलो आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, हे सिद्ध कोटी जसं म्हणतात. तर आता तुकाराम महाराज म्हणतात मी उरलो कशासाठी, तुझ्याशी संवाद करण्यासाठी. आता बोलायचं तर काय,
तुझ्याशीच बोलावं आणि तो बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हवभरी, परत माघारी घेत नाही. कारण का बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. हा आनंद आता तुझ्याच पायाजवळ बसून तुझाच आनंद भोगावा, म्हणूनच माझं आयुष्य उरलेलं आहे. का रामकृष्ण परमहंस विचार करायचे की देव भेटला नाही मग काय हे शरीराचा त्याग करावा. पण ते म्हणायचे जर हे जर शरीराचा त्याग केला तर मग तर मी निश्चितच त्या भगवतीपासून, माझ्या आईपासून मी दूर जाईल. म्हणून ते शरीर जे राखतात ते याच्याचसाठी का शरीर माध्यम खलु धर्म साधनम, भगवंताच्या भेटीसाठी शरीर हे साधन आहे. म्हणून त्याचा त्यागही करू नये आणि त्याचा भोगही घेऊ नये असे आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. शरीरी दुःख, शरीरात दुःख नेदावा भोग, न द्यावे सुख, न करी त्याग, शरीर ओखटेना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. अशाच अर्थाची नाथ महाराजांची एक ओवी आहे. शरीर त्यागावे ना भोगावे, दोही भागी मध्यभागी विभागावे, आणि ते शरीर कुठं लावावं, भगवत भजनामध्ये लावावं असं सांगतात. म्हणून म्हणतात की आता देवाला म्हणतात घेगा देवा आशीर्वाद, आमच्या नांद भाग्याने. देवाला म्हणतात हेगा देवा आशीर्वाद. आता आहे ना, तुलाच आम्ही आशीर्वाद देतो. देवाला आशीर्वाद हे काय आहे की जे प्रेमाची जी व्याख्या केली ना, तर जी गोष्ट आपण प्रेमास्पद आहे ना, आपल्या सुखासाठी नाही करायची. अगोदरचं मागणं जे आहे ना, ते अगोदरचं मागणं कशासाठी, माझं सुख मला प्राप्त व्हावं म्हणून. पण एकदा परमात्म्याची भेट झाली आणि परमप्रेमास्पद परमात्मा आपलासा झाला की त्या जीवाला आपल्या सुखाची चाड राहत नाही. माझं जे इष्टदैवत आहे त्याला कशाने आनंद होईल, त्याला आनंद मिळावा असं वाटतं. म्हणून काही जे भक्त आहे आपल्या जीवावर काही किती संकट आली तरी चालेल, परंतु भगवंताला आपल्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आपलं जे इष्टदैवत आराध्य दैवत आहे म्हणून त्याच्याकडे ते काहीच मागत नाही. उलट तुला काय पाहिजे असेल तर आम्हाला सांग, ते तुझ्या सुखासाठी आम्ही आहोत. म्हणून हे जे पती पत्नी मित्र हे जे प्रेम आहे, हे प्रेम नाही, हा सगळा मोह आहे. कारण प्रेमाची व्याख्या अशी आहे की आपलं जे प्रेमास्पद आहे, प्रेम करण्याचं जे स्थान आहे, व्यक्ती आहे, पदार्थ आहे, तर त्याला सुख कसं होईल याचा विचार असतो. प्रेमामध्ये आपल्या प्रेमास्पदाच्या सुखाचा विचार असतो, त्याच्या दुःखाचा विचार असतो, त्याच्या दुःखाचं निवारण आणि त्याच्या सुखाचं वृद्धिंगतता व्हावी हा विचार असेल तर त्याला प्रेम म्हणतात. बाकीचं एक आहे प्रेमाचा आभास आहे, किंवा त्याला म्हणायचं झालं तर तो मोह आहे. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात की हेगा देवा आशीर्वाद, घेगा देवा आशीर्वाद. देवा आम्ही तुला आशीर्वाद देतो आणि आमच्या नांद भाग्याने, आणि आमच्या आशीर्वादाने, आम्ही दिलेल्या आशीर्वादाने, भाग्याने नांद म्हणजे तुला काय हो, भाग्याने म्हणजे तुला सर्व प्रकारचं सौख्य प्राप्त हो, आणि त्या सौख्यामध्ये तो नांद म्हणजे सौख्यामध्ये राहा असं म्हणतात. एक स्थिती अशी आहे की जी वैधी भक्ती आहे, अगोदर केलेली भक्ती ही वैधी भक्ती आहे. त्या विधी तशी भक्ती करत राहायचं, प्रेम नसतं. परंतु प्रेमात्मिका जी भक्ती असते ती श्रेष्ठ आहे. वैधी भक्तीपेक्षा अनुरागात्मिका भक्ती म्हणतात, ती भक्ती श्रेष्ठ आहे. आणि त्या भक्तीमध्ये त्या स्वतःच्या सुखाचा विचार त्या भक्ताचा नसतो, आपल्या प्रेमास्पदाच्या सुखाचा विचार असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या भाग्याने, आमच्या आशीर्वादे तू भाग्याने नांद. म्हणजे आमचा आशीर्वाद घे आणि आमच्या आशीर्वादाने सुखाने तू राहा असं या ठिकाणी सांगतात. तुका म्हणे जीव आधी खवखवमध्ये सारावी. परंतु म्हणतात ह्या बाकीच्या गोष्टी जाऊ दे, पण अगोदर तू भेट दिल्यानंतरच्या गोष्टी आहेत ह्या. म्हणून तुकाबाराय म्हणतात तुका म्हणे जीव आधी खवखवमध्ये सारावी. एका खवखव म्हणजे आपण माझं आता काय आहे, तोंडले खवखवलेलं आहे किंवा पोट खवखवलेलं आहे, म्हणजे पोटामध्ये आग पडली किंवा तोंडामध्ये काय आहे, आता प्राण जातो की काय, कधी मला अन्न मिळेल, उपासा शेवटी
अन्ना सवे भेटी, अशा प्रकारची स्थिती आहे. अनेक दिवसाचे उपवास असले जर अन्न मिळाल्यावर कसा आनंद होतो, परंतु पहिलं अन्न मिळालं पाहिजे. तर अन्न मिळालं त्याला खवखव पहिली गेली पाहिजे. म्हणजे मला तुझ्या भेटीचा काय आहे, तीव्र विरह आहे, तो पहिला बाजूला कर. आणि काय दे मज दे भेट दे, तुकोबारायांचा एक अभंग आहे की या ठिकाणी मला लवकरात लवकर पहिली काय कर, भेट दे. त्यालाच म्हणतात की खवखव आधी मधी सारावी. मधी नंतर मला जेवणानंतर तुझ्याबरोबर काय करायचं आहे, तुझ्यावर कसं प्रेम करायचं आहे, तुझ्याशी कसा संवाद करायचा हे नंतर, पण पहिल्यांदा मला जगू दे तर. आणि म्हणून माझी ही जी तळमळ आहे, खवखव म्हणजे मला लागलेली जी तीव्रतर अशा तुझ्या भेटीची तळमळ आहे ती पहिली शांत कर. आणि त्याला उपाय कोणता आहे, त्याला उपाय आहे की भगवंताची भेट घेणं. वल्लभाचार्यांचं एक स्तोत्र आहे, एकदम सोपं स्तोत्र आहे ते, आता मला आठवेना. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं स्तोत्र केलं की भगवंताला काही जरी झालं तरी भगवंताला त्या गोपींना भेट दिल्याशिवाय भागच नाही, अशा प्रकारचं. तर आता तू मला काय कर, पहिल्यांदा भेट दे असं सांगतात. तुका म्हणे नको रागेजू विठ्ठला, उठी दे मला भेटी आता. तू उठ आणि लगेच मला तत्काल भेट दे हे सांगतात. आता देवा आणखीन सांगतात, तुझ्या डोळास आहे की तू काय आहे, तू सर्व समर्थ आहेत, किंवा तुझं जे दातृत्व आहे, तुझा आईसा कोण उदाराशी राशी, आपुलेची देशी पददासा. आणि कोणी तुझ्याजवळ आला तो पुन्हा रीता जात नाही. ही गोष्ट तुकोबार आहे भगवंताला त्याच्या मूलभूत असणाऱ्या स्वभावाची जाणीव करून देतात. कोण येथे रीता गेला, जो जो आला या ठाया, तातडी ते काय आता, ज्याची चिंता तयाशी. नावासाठी नेघे भार, न लगे फार व्युत्पत्ती, तुका म्हणे न लगे जावे, कोठे देवे सुचेना. आता म्हणतात जो जो या ठाया आला, ऐसा येथे रीता कोण गेला. जो जो तुझ्या या ठाया म्हणजे भगवंताजवळ तुझ्याजवळ आला आणि त्याला रिकाम्या हाताने परत जावं लागलं, असं कोणी आहे का ह्या विश्वामध्ये? या भक्ती सिद्धांतामध्ये असा कोणीही नाही. तातडी ते काय आता, ज्याची चिंता तयाशी. आता ते म्हणतात देव आपल्याला फळ देईल याची तातडी तरी करायचं काय काम आहे? जर त्याने आजपर्यंत कोणाला परत पाठवलंच नाही तर मला काय तो परत पाठवेल का? अशा प्रकारचं म्हणतात ज्याची चिंता तयाशी. नामधारकाचा उद्धार करायचा ही त्याची चिंता कोणाला आहे? त्यालाच आहे. मग आपण काय नाही, मग आपलं काम काय आहे? भजन करावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, आपण नेहमी चिंतन करतो की करावे चिंतन आणि त्याची बरवे न भेटून, बरवा अंगी राहे भाव आणि तंगतोची जाणा देव. नावासाठी नेघे भार, न लगे फार व्युत्पत्ती. ते म्हणतात आपलं नाव राखण्यासाठी भगवंत जो आहे त्या भक्ताने आपल्या भगवंताला काही समर्पण केलं, काही समर्पण केलं तरी तो भगवान ते घेत नाही. त्याला ते भारभूत आहे. भगवंताला काही न घेता आपल्या भक्ताला काय काय देऊ, अशा प्रकारचं त्या भगवंताचं काय मानस आहे. म्हणून म्हणतात की असा जो नावासाठी नेगे भार, आपलं नाव राखलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी भक्तांनी काही ना काही दिलं पाहिजे. किती जरी समर्थन केलं तर भगवंत त्याची अपेक्षा करत नाही. भगवंताला काय आहे, देव भावाचा भुकेला. त्याला फक्त काय आहे, दुसरं एक संस्कृतमध्ये आहे की भगवान जो आहे तो न काष्टे विद्यते देव. काष्टामध्ये देव नाही, तो मातीमध्ये नाही, पाषाणामध्ये नाही. भावेषु विद्यते देव तस्मात् भाव ही कारणम. भक्त हा काय आहे, भावग्राह्य हा जनार्दन. त्याला फक्त भाव पाहिजे, दुसरं काही लागत नाही. काही न लगे येथ भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. त्याला भाव न लगे फार व्युत्पत्ती. त्या भक्ताजवळ फार विद्वत्ता पाहिजे असंही भगवंताला अपेक्षित नाही. तुका म्हणे न लगे जावे, कोठे देवे सुचेना. ते म्हणतात देवाच्या प्राप्तीसाठी आणखी कुठं जावं लागत नाही. आणि देवाला पण या ठिकाणी कोठे देवे सुचेना, आणि भक्ता वाचून दुसरीकडे कुठं जावं हे देवालाही सुचत नाही. म्हणजे देवाला भक्त, भक्ताला देव. म्हणून तुकोबारांचा एक अभंग आहे,
देवाचा तो भक्त देवाशीचं गोड अनिकांशी चाड नाही त्याची. नाही त्याची. त्याला दुसरं कोण नाही. देव कुठे जातोय? जसं एखाद्याची परमप्रिय पत्नी रुसून गेली आणि म्हणले चिठ्ठी जरी लिहून ठेवली की मी आता परत या घरात येणार नाही आणि लोक शोधा म्हणतात लवकर शोध करा, त्याला माहीत आहे की ती परत संध्याकाळपर्यंत येईल, कारण ती कुठं जाणार. तसं या ठिकाणी देव मला सोडून कुठं जाणार आहे आणि मी त्याला सोडून कुठं जाणार आहे, कारण हे दोघांचं नातं जे अतूट अशा प्रकारचं आहे. आता इंद्रियांचे पुरे कोड तेची गोड पुढती ही जावे म्हणती पंढरपुरा हाची बरा संसार बैसले ते मनामुळी सुखडोळी देखिले तुका म्हणे देती कान वाना वान निवडोनी. की तो अभंग हा हां इंद्रिय हां बरोबर आहे. तुका म्हणे देती कान वाना वान निवडोनी. इंद्रियांचे कोड पुरे आणि त्याची गोड पुढती. आणि हे जे भक्तिप्रेमाचा हा जो व्यवहार आहे ना, याच्यामध्ये इंद्रियांचे कोड पुरे म्हणजे इंद्रियांची इच्छा पण पूर्ण होते. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नामसंकीर्तन आले की रसनेवर रसू मातृकेव माये माये रमणीये माये रमणीये हरिनामामृत रसपी जिवे. अशा प्रकारचे म्हणजे इंद्रियांचं पण डोळ्यांनी परमात्म्याचं पाहिलं की डोळ्यांना समाधान वाटतं, इंद्रियांची इच्छा पूर्ण होते. आणि पुन्हा काय तेची गोड पुढती आणि पुन्हा पुन्हा काय वाटतं खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी पुन्हा तेच करावं वाटतं. जावे म्हणती पंढरपुरा हाची बरा संसार. आता ह्याचा एक अर्थ असा केलेला आहे की मग आपल्याला हे आवडलं का पंढरपूरला गेलं तर पंढरीची दारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे भेटी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ असं जर माझं इष्टदैवत आहे तर जावे म्हणते पंढरपुरा. आणि हाची बरा संसार आणि हाच खरा संसार आहे. म्हणजे पंढरपूरला जाणं हे खरं संसार आहे. किंवा संसारा आल्याचं काय संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. दुसरा एक अर्थ वंदनीय महाराजांनी केलेला आहे. बरवा जो पामर विषय असतो तो म्हणतो संसाराचं बरे काय करायचं पंढरपूरला जाऊन काय गेली पंढरपुरान वेशीपासून आली आवाज चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. आणि कुठं जायचं त्या देवाला मुले बाळे घरदार हेची माझे पंढरपूर अशी ती म्हणते. असाही अर्थ करता येईल. बैसले ते मनामुळी सुखडोळी देखिले. आणि ते म्हणतात मनामुळी ते बैसले मनाच्या मुळात मनाच्या बुडात खोल स्तरात तेच म्हणजे काय तो परमात्मा श्री विठ्ठलच बसलेला आहे. आणि सुखडोळी देखिले आणि त्या डोळ्यांना काय वाटतं सुखच पाहावं म्हणजे काय आहे पायीनं श्रीमुख देन लिंगन जिवे निंबलोन उतरीन राजस सुकुमार नाही काय पहिला अभंग कोणता आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती असं वाटतं. तुका म्हणे देती कान वाना वान निवडोनी. आणि माणसाला या ठिकाणी वाना वान निवडोनी चांगला आणि वाईट काय आहे याचा विचार करत असतो. चांगलं कोण आहे चांगले नाम गोमटे रूप हे परमात्म्याचं आहे आणि बाकीचं कसं आहे बिभत्स आहे घृणास्पद अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी ते रूप पाहू नये. मग आता तुका म्हणे देती कान देऊन तेच ऐकव काय कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती आणि ते मज विश्रांती देई देवा. असं त्याला वानावान चांगलं काय आणि वाईट काय थोडक्यात त्याला सारासार ग्राह्य त्याज्य विचार करतो. आणि तो कान देऊन म्हणजे कान भरून आजी श्रवणेंद्रिया पाहिले अशा न्यायाने या ठिकाणी भगवंताचं गुण कीर्तीचं वर्णन श्रवण करत राहतो. देवा आता मोकलिले तुम्ही भले दिसेना आता नाही जीवभाव उरला ठाव वेगळा सांभाळून घ्यावे देवा आपणा सवा यावरी तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. आता सांगतात
देवा आता मोकलिले तुम्ही भले दिसेना. देवा आता मी तुझ्या समोर एवढी विनवणी केली, पार दाताच्या कण्या केल्या, एवढं तुझ्या समोर केलं, परंतु तर जर तुम्ही मला मोकललं म्हणजे माझा त्याग केला तर तो हे भले दिसेना, तुम्हाला सुद्धा हे बरं दिसणार नाही. आता नाही जीवभाव उरला ठाव वेगळा. आता ते म्हणतात की जीवभाव वेगळा उरला नाही. जीवभाव म्हणजे माझं प्रेमाचं आता ठिकाण, आता दुसरं कोणी राहिलं नाही. आता मी काय केलेलं आहे, माझं सर्वस्व तुला समर्पण केलेलं आहे, माझं म्हणून आता काही राहिलेलं नाही. आणि अशा वेळेला जर मी अनन्य झालो आणि तुम्ही जर माझा त्याग केला तर हे कोणाला शोभणार नाही, तुम्हाला शोभणार नाही. सांभाळून घ्यावे देवा आपणा सवा यावरी. म्हणून हे देवा सांभाळून घ्या. आमच्या ठिकाणी काही त्रुटी असतील तर ती तुम्ही काय करा, आमची समजून घ्या आणि आमचा अंगीकार करा. तुम्ही स्वतः तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. आणि तुम्हाला देवा थोडीशी गोष्ट सांगू का, जर समजा एखादी पतिव्रता स्त्री आहे आणि तिच्यावर जर विवस्त्र राहण्याचा प्रसंग आला तर ही लाज तिला आहे का तिच्या पतीला आहे, असंच आहे. त्यामुळं आमचं जर काही कमी पडलं तर ते कोणाचं आहे, तुमचंच आहे असं समजायचं. आणि हेच आपल्या महाराजांनी सांगितलं. आशाबद्ध आम्ही भाकीत असं, हे असं म्हटलं म्हणजे माणूस सुटून जातं. अभ्यास नको करायला, काय नको करायला. आशाबद्ध आम्ही भागीत असो किव तत्पर हा जीव कार्यापाशी. प्रतिउत्तराची पाहतसे वाट करुणी बोभाट महाद्वारी. आपुल्या उचिते करुनिया ठेवी संबंध गोसावी तोडोनिया. तुका म्हणे एक झालिया निवाड कोण बडबड करी मग. आता म्हणतात की आशाबद्ध आम्ही आशेने काय झालं, आशेचे बांधले. आम्हाला तर सारखं आम्हाला हे असावं अशा आशेने आम्ही बंधनात सापडलेलं असे पामर किंवा विषयी जीव आहोत. आणि आम्ही किंवा भाकीत असो आम्ही तुम्हाला करुणा भागवत असतो. आणि तत्पर हा जीव कार्यापाशी. आणि आम्ही जरी आशाबद्ध असलो पण आम्हाला त्या आशेतून सुटायचं आहे, म्हणून आम्ही कार्यापाशी तत्पर. ह्या आशेतून आम्ही कसं सोडव तर परमात्म्याच्या चिंतनाने. म्हणून आम्ही चिंतन करण्याविषयी आम्ही दक्ष आहोत, सावधान आहोत, तत्पर आहोत. फक्त आम्ही तर आमचं कार्य करीत आहोत, परंतु तुझे आता आम्ही प्रतिउत्तराची पाहतसे वाट करुणी बोभाट महाद्वारी. आम्ही महाद्वारापर्यंत म्हणजे तुझ्या पायाजवळ आता आम्ही पोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी आम्ही आमचं जी काही कैफियत आहे, आमची जी तक्रार आहे, आमची जी काही मनस्थिती आहे ती आत्मनिवेदन रूपाने तुमच्या पुढं आता प्रगट केलेलीच आहेत. महाद्वाराजवळ येऊन पोचलेलो आहोत, बोभाट करीत आहोत, आक्रंदन करीत आहोत. तळमळ आमच्या अंतकरणात झाली, तळमळीनं तुझ्याशी आम्ही बोलत आहोत. तेव्हा आता तुझं काय प्रत्युत्तर येतं, तू काय म्हणतो हे आता आम्ही पाहत आहोत. आपुल्या उचिते करून या ठेवी संबंध गोसावी तोडोनिया. ते म्हणतात आपुल्या उचिते म्हणजे आपल्याला, म्हणजे देवा तुम्हाला जे काही माझ्या जीवनात त्या कल्याणाला जे हितकारक असेल, उचित असेल ते तुम्ही करून ठेवा, म्हणजे ते माझ्याकडून करून घ्या. परंतु याच्यामध्ये संबंध गोसावी तोडून या. संबंध इथं संबंध कोणता, माझा संबंध सोडून नाही, संसाराचा संबंध सोडून. म्हणून या ठिकाणी संसाराचा संबंध सोडा आणि त्यासाठी गोस्वामी म्हणजे गोस्वामी. गो म्हणजे इंद्रिय, सगळ्या इंद्रियांचा स्वामी कोण आहे, तो आहे. तेव्हा आमची इंद्रिय नियमून तुझ्याकडंच राहतील असं तू कर. तुका म्हणे एक झाली आणि वाढ कोण बडबड करी मग. आता जर एकदा तुकाराम महाराज म्हणतात एक निवाड झाला, अरे तू काय चिंता करतो, मी आहे, ऐक ना, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जर तू म्हणशील तर मग करी बडबड कोण मग आम्ही कशाला बडबड करू, आम्ही मौन धारण करू. आम्ही सगळा भार काय आहे तुझ्यावर, नाहीतर आमचं आहे आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येर ते बापुडे काय रंक. अशा प्रकारचे उलट आम्ही आता दुःख करीत बसणार नाही. दुःखाच्या पोटी भयाच्या राशी शरण देवाशी जाता भले. तुका म्हणे काय नव्हे ते, तुका म्हणे काय नव्हे त्या करिता चिंता वातो विश्वंभर. आम्ही आपलं तुझ्या चिंतनात मग्न राहू असं सांगतात. आता या ठिकाणी
तुकोबाराय सांगतात, खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, साक्षीत व जग उभे येता, आपले आपण नाही शोभ येतं, चार करी स्पित दाखवणी, खाणार ताकाचे असे ते माजिरे किंवा मांजर असा एक पाठ आहे, तो पण पाठ चांगला आहे. खाणार ताकाचे असे ते माजिरे किंवा मांजर आपणची आधिरे कळो येते, तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी, दावनिया नळी कापी सुखे. आता हे सांगतात जे लोक आहे ना, जे मूढ लोक आहेत, सामान्य प्राकृत अशा लोकांचा स्वभाव कसा असतो हे सांगतात. आता याचा जो जणू काही एक नवीन प्रकरणातला अभंग आहे. आता पण तुकोबाराय सगळा संवाद देवाशी करत होते. आता हे इथून पुढचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये हा अभंग मध्ये आला आहे. आता याचं अवतरण काही त्याच्याशी जोडायचं म्हटलं तर आपल्याला काही एवढी बुद्धी नाही का त्याचं अवतरण जोडता येईल, म्हणून सरळ त्याचा अर्थ पाहू. तर खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, साक्षीतव जग उभे येता. त्या ठिकाणी मी खद्योत म्हणजे काजवा, आणि त्याने रवी पुढे ढुंग फुलविले, आणि त्याने काय केलं, हे सूर्या तुला काय अंधार, तुला उजेड पाहिजे का, बघ मी तुला उजेड देतो, आणि त्याने आपली पाठ त्याच्याकडं केली, आहे का नाही. साक्षीतव जग उभं येता. आता सूर्य आणि काजवा कोण कोणाला प्रकाश देईल याच्याविषयी सगळ्या जगाला ही सगळं जग साक्षी आहे. सगळ्या जगाला माहिती आहे काजव्याने काय खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग असंच लोक म्हणणार. मग कारण साक्षी तो जग उभं येतं, सगळ्या जगाला माहिती आहे की याच्यात काय अर्थ नाही. आपल्या आपण नाही शोभ येतं, चार करी स्पित दाखवणी. या ठिकाणी सांगतात की चार करी चार करी स्पित दाखवणी, खाणार ताकाचे असे ते मांजर आपणच आधीर कळू येते. आपले आपण नाही शोभत, आपणच आपली काय करायची, प्रसिद्धी करायची, हे काही शोभत दिसत नाही. सगळ्यात एक मूर्ख समर्थाने सांगितलं, जो आपणच आपली स्तुती करतो तो एक मूर्ख आहे. म्हणून मनुष्याने आपली स्तुती कधीच करत जाऊ नये. आत्मस्तुती ही मनुष्याला घातक असते. आणि आपले आपण नाही शोभा येतं, आपला आपण शोभा देत नाही. आणि केलं कोणी तर चार करी स्पित दाखवणे, तो एक चार म्हणजे एक प्रकारचा वेडगळपणा आहे, आणि स्पित दाखवणे म्हणजे आपली प्रसिद्धी करायची. आमची प्रसिद्धी एवढी आहे असं याच्यामध्ये. एक प्रसिद्ध मनुष्य होता, तर तो वयोवृद्धांना सुद्धा आरेतुरे बोलायचा. त्याचं कारण म्हटलं, तुम्ही यांना आवाजावं म्हणत नाही का बरं, तुम्ही असं म्हणता. ते म्हणे असं नाही म्हणे, मी त्यांना जे म्हणतो ना एकेरी नावाने, त्याच्यापेक्षा माझं वय अधिक आहे. कोणालाही कळत होतं का यांचं वय 50 आहे, आणि ज्याला म्हणतात त्याचं वय 70 आहे. असं जरी केलं पण लोकांना काही कळल्याशिवाय राहतं का. खाणार ताकाचे असे ते माजिरे आपणचे आधिरे कळो येते. आता म्हणतात तर मांजरे, माजिरे शब्दाचा एक अर्थ आहे मदोन्मत्त झालेला पुरुष किंवा उन्मादग्रस्त पुरुष. आणि दुसरा जो आहे ते एकतर काय करतो, ताकाचे ते मांजर ताकाचे खाणारे. असे मांजर खातं काय, त्याला काय लोण्याचा गोळा तर काही मिळत नाही, पण ताक खातं, ऐके नाही. आणि आपणची आधिरे कळो येते. हे मांजरच कसं आहे, उतावीळ आहे, याला लोण्याचा गोळा मिळत नाही, ते लबालबा लगेच ते काय करतं, ताक पितं. हे आधीर झालेलं आहे, उतावीळ आहे, हे कळो येते. कोणालाही कळून जातं मांजराला. पण हाड म्हणून त्याला काय करतात, बाजूला पण हकलून देतात, म्हणजे त्याला मान पण देत नाही कोणी, ते पण त्याला खाता येत नाही. किंवा दुसरी गोष्ट आहे, माजिरे म्हणजे मदोन्मत्त झालेले, म्हणजे विचारहीन विवेकहीन झालेले आहे. जो पुरुष आहे तो जो विवेकहीन पुरुष आहे त्याला ताकच मिळतं, म्हणजे त्याला विषय सुखात जातो, परमात्मा सुख तर त्याला माहीतही नाही, आणि विषय सुखातही त्याला नियम शास्त्र सुसंस्कृत अंतकरण असल्यामुळे ते पण त्याला मिळत नाही. इदंच नास्ती परंच न लभ्यते, अशी त्याची स्थिती आहे. तो का म्हणे जळो मैंदाची मवाळी, दावनिया नळी कापी सुखे. आता ते म्हणतात हा जो पुरुष आहे ना, हा मैंद आहे असं सांगतात. मैंद म्हणजे घातकी किंवा लबाड असा एक अर्थ आहे. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे मैंद या शब्दाचा अर्थ आहे ढोंगी,
घातकी अशा प्रकारचा. आता बघा, आम्ही एकदा दिल्लीला गेलो, थोडक्यात सांगतो. दिल्लीला गेलो होतो. तिथं एक मोठा शेळ्यांचा बाजार भरलेला होता, बकऱ्यांचा, शेळ्याचा. आणि तो इतका की तिथं त्यांनी सांगितलं हा दिल्लीतला हे एक आठवड्यात मोठा आहे. तिथं कोणतरी सण होता दुसऱ्या लोकांचा, दुसऱ्या धर्माचा. तर त्याच्यासाठी ते बदामाचा शिरा खाऊ घालत होते त्यांना. आणि मग ते केलं. त्याच्या लाखो रुपयापर्यंत त्या बोकडांची किंमत होती. आणि त्यांना घालणारे काय इतके त्यांच्या पाठीवरून हात फिरते. आम्ही पाहिलं तिथून, त्या बाजारातूनच आम्ही गेलो. तर त्यांनी त्या म्हणे इथं त्यांना काय काय खाऊ घालतात, तर बदामाचा शिरा खाऊ घालतात. आता खाऊ घालणारा त्या बोकडाला काय वाटत असेल, काय याचं प्रेम आहे, त्याला म्हणतात मैन. त्याला काय करायची, ती किंमत वाढवून त्याच्या नळी कापायची, त्याचा गळा कापायचा. तसा तुकाराम महाराज म्हणतात त्याला म्हणतात मैन. तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी. त्याने किती मृदुता जरी त्याची असली तर त्याला आग लागो, तिचा धिक्कार असो. दावून या नळी कापी सुखे, मवाळी जाऊन या. अतिशय मृदू बोलतो आणि नंतर बोलत बोलत त्याला प्रेमाने त्या कत्तलखान्यामध्ये नेतो आणि त्या साखळीवर सरकून देतो पुढं. असं आहे. तर त्याचा आग लागो असं सांगतात ना. याच्यातून ह्या अभंगातून एकच आहे का, एक मनुष्य आपली प्रसिद्धी करतो, स्वतःच्या मुखाने करतो आणि लोकांना त्याच्याविषयीचं सगळ्यांना ज्ञात असतं. लोक मागं त्याचं कोणी मानतही नाही किंवा त्याला अपेक्षित असणारा मान पण कोणी देत नाही. आणि लोक जर त्याच्या मृदू बोलण्याच्या भरात पडली तर तो त्यांचं काय करतो, विघातक असं काहीतरी करतो. असं एक पुरुषाचं वर्णन ह्या ठिकाणी आलेलं आहे. नाही सर्व येत कोरड्या उत्तरी, जिवाळ्याची बरी बोली ठाई, आपुलिया हिता मानिशी कारण, सत्यानारायण साई असे, निर्वाणी निवाडो होतो आगीमुखे, तप्त लोह सुखे धरिता हाती, तुका म्हणे नेमा न टळता बरे, खऱ्याचीच खरे आईसे नावो. आता काय आहे की या ठिकाणी तुकोबाराय असं सांगतात की हे जे आपण वेदांताच्या गोष्टी करतो, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी अशा आहेत की भाष्यकारांनी सांगितलेलं आहे, ततः किम ततः किम ततः किम ततः किम. तर तुमच्या षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या, कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति, हरे रंग्री पद्मे मनश्चेन्न लग्नम, ततः किम ततः किम ततः किम ततः किम. सगळे षडंग वेदाचे अध्ययन असलं, व्याकरणाचं. काल एक स्वामीजी आले होते रात्री, तर ते स्वामीजी रात्री आले होते. ते एकदम संन्यासी पोशाख आहे त्यांचा, पण ते शेतकऱ्यासारखे राहतात एकदम, आणि काहीच कळत नाही यांना काही येत असेल. त्यांनी 5 विषयाचं आचार्य केलेलं आहे काशीला. 5 विषयाचं आचार्य, व्याकरणाचं, न्यायाचं, वेदांताचं, साहित्याचं आणि अजून कशाचं तरी. आणि पुन्हा त्याच्यात PhD केलेली आहे. आणि ते पुन्हा हिंदी, संस्कृत, मराठी आणि मला वाटतं इंग्लिश, का कोणती भाषा, इंग्लिश ना, एवढ्या भाषांच्यावर त्यांचा प्रभाव आहे. आणि एकदम आले की ते खुर्चीवर बसले, म्हणजे तुमचा मान राखला, 1 मिनिट बसले नाही, खाली मांडी घालून बसले. आणि ते पुन्हा ते म्हणले तुमचा विचार मला कळला, काय काय तुमच्या मनात. चाललो आम्ही, लगेच निघाले. लगेच तिथून बळजबरीने त्यांना धरून बसवलं. त्यांना कुठल्याही प्रकारचा मानाचा भाव नाही. कशासाठी चाललो होतो, नाही सर्व येतं कोरड्या उत्तरी. समजा सगळ्या प्रकारचं ज्ञान असलं, शब्दज्ञान आणि अनुभव ज्ञान नसेल, तर अनुभवाची ओलावा त्या ठिकाणी नसेल, तर नाही सरे येतो कोरड्या उत्तरी. एवढ्याने तो मनुष्य लोकमान्य होईल, पण देवमान्य कधी होत नाही. जिव्हाळ्याची बरी बोली ठाई. त्या ठिकाणी काय बोलावं कोणी, ज्याला जिव्हाळा आहे. जिव्हाळा आहे म्हणजे ज्याला भक्तिप्रेम आहे किंवा ज्याला वेदांताची अनुभूती आहे, असा मनुष्य बोलला तर ते बोल काय आहे, ते बरोबर आहे, चांगलं आहे. आपुलिया हिता मानिशी कारण, सत्यानारायण साह्य असे. जर ते म्हणतात आपुलिया हिता कारण मानिशी, आपलं खरं हित व्हावं, आणि त्याला हेतू काय आहे, खरी भक्ती किंवा खरं ज्ञान, हे सत्य ज्ञान अनुभवाचं ज्ञान, हे त्याला कारण आहे. आणि जर त्याला त्याच्यातच त्याचं हित आहे आणि असं जर खरी इच्छा असेल तर सत्यानारायण साह्य असे, त्याला नारायण परमात्मा साह्य करतो. निर्वाणी निवाड होतो आगीमुखे,
तप्तलोह सुखे धरिता हाती. आता या ठिकाणी सांगितलं की हे आपल्याकडे दिव्य करण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळामध्ये, आता हे कायद्यात सध्या अशा प्रकारचा कायदा नाही, पण पूर्वीच्या काळात हे दिव्य करत होते की जर एखाद्या मनुष्याने एखादा गुन्हा केला असेल तर त्याला सांगायचं की तप्त लोखंडाला हात लाव, आणि जर त्याचा हात भाजला तर त्यांनी चोरी केली हे सिद्ध होतं, आणि जर हात भाजला नाही तर तो निर्दोष आहे असं समजत होतं. निर्वाणी निवाड होतो निर्वाणी म्हणजे शेवटचा निवाड म्हणजे निर्णय तो अग्नीच्या मुखातून होतो की तप्तलोह सुखे धरिता हाती. जर त्याने तप्तलोह सहज सुखाने आनंदाने धारण केलं आणि त्याचा हात त्या ठिकाणी दग्ध झाले नाही तर हा निवाड होतो. तसं इथं सुद्धा काय आहे, निवाड होतो. तुका म्हणे नेमा न टळता बरे, खऱ्याशीच खरे ऐसे नाव. त्याच्यासाठी ते म्हणतात खऱ्या आचरणाचा जो मनुष्य असतो त्यांनी ह्या नियमाला कधी टळू नये. म्हणजे जे भक्ती करायची ती खरीच करायची, तत्त्वज्ञान मिळवायचं ते खरंच मिळवायचं, अशा प्रकाराने त्यांनी नियमाला न कारण काय शेवटी खऱ्याचंच खरं होतं, खऱ्याशीच खरे ऐसे नाव असं सांगतात तुकाराम महाराज. आता पुन्हा हे का म्हटले मध्ये देव जाणे. तुकोबारायांचं बहुतेक म्हणण्याचं असा उद्देश आहे की आम्ही आमची कोणत्याही प्रकारची हे मधले 2 अभंगामध्ये जर एक प्रकरण आपलं त्याचं अवतरण करायचे असेल तर आम्हाला अशी सद्बुद्धी दे का बाह्य लोकाचार, दांभिकता, धूर्तता हे आमच्या ठिकाणी नको. आणि याचं कारण असं आहे की सत्य परमार्थाचं सत्य फल मिळवायचं असेल तर सत्यच आचरण किंवा साधना केली पाहिजे असं सांगतात. आणि आम्ही तुझ्याजवळ का आलो याविषयी सांगतात. आलो उल्लंघनी दुःखाचे पर्वत, पायापाशी हित तुमच्या तरी, न देखेचे लासा दुःखी होते मन, कठीणे कठीण वाटतसे, नव्हे सांडी परी वाटते निरास, नये माझ्या दिस संकल्पाचा. तुका म्हणे तुम्ही सदैव जी देवा, माझा हाची जीवा एक ठाव. आम्ही तुमच्याजवळ आलो आहे म्हणजे काय असे आलो नाही, आम्ही दुःखाचे आलो उल्लंघनी दुःखाचे पर्वत. या ठिकाणी इंद्रियांचा निग्रह वगैरे करणे ह्या काही सामान्य गोष्टी नाही. आम्ही या ठिकाणी मनोनिग्रह केला, इंद्रिय निग्रह केला, भक्ती केली, कायिक वाचिक मानसिक तप केलं. हे सगळे याच्यामध्ये कष्ट होतात की नाही. मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, काजीवी होय उदक तुटता मीना. तसे इंद्रियांचे घर, विषयांचे घर, इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय तो वीर विराग साहती. असं म्हणून आम्ही दुःखाचे पर्वत आलो. आणि तरी का म्हणून आलो, तुमच्या पायाजवळ येताना का आम्ही सहजासहजी आलो आहे का? त्या ठिकाणी आम्ही अत्यंत कष्ट सहन करीत आलेलो आहे. याचं कारण काय आहे, पायापाशी हित तुमच्या तरी, तुमच्या पायाजवळ आमचं हित होणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. परंतु न देखेचे लासा दुःखी होते मन, कठीणे कठीण वाटतसे. परंतु ते म्हणतात न देखेची म्हणजे आमचं हित होईल असं आम्हाला काही दिसत नाही. लासा दुःखी होते मन. लास म्हणजे एखाद्या माणसाला अग्निडाग किंवा विस्तवाचा डाग देतात, तसे डाग देतात आणि त्यामुळं आमचं मन काय होतं आहे, दुःखी होतं. आता मग दुःखी होतं, तुम्ही एवढं कसं आम्हाला निष्ठुरपणे बोलता. तुकोबाराय म्हणतात देवा तू म्हणशील की एवढं तुटून कशाला बोलवतो, आम्ही काय तुमचा त्याग केला आहे काय? तर नवे सांडी परी वाटते निरास, नये माझ्या दिस संकल्पाचा. तुझ्याजवळ राहिलो परंतु इतके दिवस राहिलो, तू नवे सांडी, तू काय आमचा त्याग नाही केला परंतु तरीसुद्धा निराश वाटते आम्हाला. मात्र निराशाच डगमगी मन निराशेच्या गुणे. तुकाराम महाराज म्हणतात हे तो नारायणे शांत विजय. आमचं मन डगमग करतंय, त्याला शांत करायचं ते तर काय झालं नाही म्हणून आमचं निराश वाटते. नये माझ्या दिस संकल्पाचा, माझ्या संकल्पाचा दिवस काय अजून उजडला नाही. माझं जे मनोगत आहे देवा ते तू पूर्ण केलं नाही. तुका म्हणे तुम्ही सदैव जी देवा, माझ्या हाची जीवा एक ठाव. ते म्हणतात आता हे जे भाग्य आहे, तुम्ही मात्र कसे आहेत, भाग्यवान आहात देवा. तुमच्या ठिकाणी काय भगवंतत्व, तुमच्या ठिकाणी भगवत तत्व तुमच्या ठिकाणी आहे. परंतु तुका म्हणे तुम्ही सदैवजी देवा, देवा तुम्ही सदैव भाग्यवान आहेत. परंतु काय आहे, तुम्हाला आमची गरज आहे का काही? तुम्हाला आमची गरज नाही, कारण तुम्हाला गरज नाही, तुम्ही सर्व समर्थ आहातच आहे. परंतु माझ्या हाची जीवा एक ठाव. परंतु माझ्या जीवाला मनाला मात्र एकच ठिकाण आहे. ते ठिकाण कोणतं आहे? तू. तुझ्यापासून आम्हाला दुसरं कोण आहे?
तुझ्या वाचून आम्हाला दुसरं कोण आहे? तुला आमची गरज नाही, पण आम्हाला मात्र तुझी गरज आहे. आणि म्हणून तर आम्ही या ठिकाणी पायापाशी तर तुमच्या तरी म्हणून आलो उल्लंघुनी दुःखाचे पर्वत असं सांगतात. आता किती सोचिती करंटी नेनो संसाराची आटी सर्व काळ पोटी चिंतेचीच हळहळ रिकामिया तोंडे राम काय उच्चारिता श्रम उफराटा भ्रम गोवी विषय माजिरा कळता न कळे उघडे झाकेले डोळे भरले त्याचे चाळे अंगी वारे मायेचे तुका म्हणे जन आयशे नाव बुद्धिहीन बहुरंगे भिन्न एकी एक न मिळे. आता वास्तविक सगळ्या लोकांनी तुकोबारायांसारखी प्रार्थना करावी ना, पण लोक करत नाही. कारण ती लोक कशी आहेत? करंटी आहेत. आणि किती शोषिती करंटी. आणि या ठिकाणी ती करंटी लोक म्हणजे आभागी दुर्दैवी लोक किती शोषिती, ती किती दुःख सहन करतात संसारातलं. नेनो संसाराची आटी, संसाराची आटी किती शोषिती, संसारामध्ये किती प्रयत्न करतात, परंतु का करतात नेनो हे आम्हाला काही कळत नाही. बरं, त्या संसारामध्ये रात्रदिवस एवढी खटपट करून त्यांना प्राप्त तरी काय होतं? तर सर्व काळ पोटी चिंतेची तर हळहळ. सर्व काळ त्यांच्या हृदयात काय असते? फक्त चिंता. रात्रंदिवस त्यांना झोपसुद्धा लागत नाही. मग एवढं करण्याऐवजी त्यांनी राम राम म्हटलं असतं तर किती बरं झालं असतं. तुकोबाराय म्हणतात रिकामी या तोंडे राम काय उच्चारिता श्रम उफराटा भ्रम गोवी विषय माजिरा. ते म्हणतात की रिकाम्या तोंडाने, तोंड तर आहेच त्यांना देवाने दिलेलं, रिकाम्या तोंडाने राम म्हणायचं. परंतु राम म्हणायला बरं काय श्रम आहे? काय उच्चारिता श्रम, राम म्हणायला काय श्रम लागतात? पण ते करत नाही. उफराटा भ्रम, उलट त्यांना उलटा भ्रम होतो. आणि ते काय राम म्हणण्याला सांगितलं तरी मरा म्हणतात. ऐका नाही, तर मराही म्हणत नाही, मरतो म्हणतात. उफराटा भ्रम गोवी, कारण मरा म्हणलं तर वाल्मिकीचा उद्धार झाला ना. मरा उलटा ना का जप वाल्मिकी उच्चार करतो तर त्याला सुद्धा तरुण गेला. त्यामुळे मरा पण नाही म्हणत. म्हणविता हरी न म्हणे तयाला दरवडा पडला देहामध्ये. त्याला जर म्हटलं का हरी म्हण तर म्हणत नाही, कारण त्या देहावरच काय पडलेला आहे? दरोडा पडलेला आहे. गोवी विषय उफराटा भ्रम, त्याला उलट भ्रम झालेला आहे की हे सुख राम राम म्हणून काय उपयोग आहे? त्याच्याऐवजी विषयाचा जप केलं तर चांगलं नाही का, असं त्याला वाटतं. आणि त्यामुळं त्याला तो कसा माजिरा म्हणजे मनोन्मत्त उन्मादग्रस्त झालेला आहे. त्यामुळं त्याला माजिरा विषय गोवी, त्या ठिकाणी त्याला विषयातच तो गुंतवतो आणि त्याला माजिरा म्हणजे उन्मत्त करतो. कळता न कळे उघडे झाकेले डोळे भरले त्याचे चाळे अंगी वारे मायेचे. आता म्हणतात कळता न कळे, आपण त्याला कळून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कळत नाही. उघडे झाकेले डोळे, जरी त्याचा उघडा डोळा असला आणि आपण त्याला वाटतं का ते उघडे डोळे, याला उपदेश केला तर तो त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याने उघडे डोळे काय आहेत? झाकलेले आहेत. दिसायला उघडे पण असायला काय आहेत? तत्वता झाकलेले आहेत. आणि भरले त्याचे चाळे त्याचे अंगी मायेचे चाळे भरले किंवा मायेचे वारे भरले. वारा भरले म्हणजे वारा शिरला, म्हणजे वारा भरला म्हणजे भूताचा संचार झाला. त्याच्या अंगात मायेचं काय भरलेलं आहे? वारं भरलेलं आहे, संचार झालेला आहे. त्यामुळे तो चाळा करतो म्हणजे भ्रष्ट होतो. त्याच्या अनेक वेगळे परमात्म चिंतन सोडून दुसरे चाळे म्हणजे दुसरे व्यवहार किंवा दुसरेच काही तो करतो. तो का म्हणे जन आयशे नाव बुद्धिहीन बहुरंगे भिन्न एकी एक न मिळे. तुकाराम महाराज अगदी ह्या अभंग आहे ना, इति काकू म्हणजे सांगणाऱ्याचं हृदय जेव्हा भरून येतं, त्याच्या दया येते, त्यांचं कंठ दाटून येतो, असा हा अभंग तुकोबारायांचा आहे. तुका म्हणे जन, तुकाराम महाराज म्हणतात असे जे लोक आहे त्यांना आयशे बुद्धिहीन आयशे नाव. असे जे लोक असतील तर त्यांना काय म्हणायचं? बिचाऱ्यांना बुद्धिहीन आहेत. जेव्हा बुद्धिहीन कसा मनुष्य, त्यांना प्रत्येक मनुष्याला बुद्धी हे तर त्याचं वैशिष्ट्य आहे. अहो पण ते माणसं आहेत, परंतु ते गेले होते, देवबुद्धी देत होता पण त्यांनी घेतलीच नाही. ऐके नाही, त्यांनी त्यावेळेला ती घेतली नाही, म्हणून त्यांना आम्ही बुद्धिहीन असं म्हणतो. मग ते कसे आहेत? माणसं का म्हणतात? ते माणसासारखे दिसतात म्हणून ते आहेत, किंवा आहेत दिसतात म्हणून त्यांना माणसं म्हणतात असं ते. नाही तर ते काय माणसासारखे दिसतात की नाही म्हणून. आयशे नाव बुद्धिहीन बहुरंगे भिन्न एकी एके न मिळे. ते लोक काय बहुरंगे भिन्न बहुरंगे, त्यांचा प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. त्यांचे रंग प्रत्येकाचा काय आहे?
वेगळा वेगळा आहे, एकी एक न मिळे. एकाचा स्वभाव एकाशी, परस्पराचा परस्पराशी स्वभाव कधीही मिळत नाही, जुळत नाही. मंगळाचा मंगळ साठा, किती अभंग राहिले? हां. मंगळाचा मंगळ साठा वीट तोटा नेणे, मंगळाचा मंगळ साठा वीट तोटा नेणे ते. हे भरा साते आले भले भले म्हणवावे, जनी जनार्दन वशे येथे दिसे ते शुद्ध. तुका म्हणे बहुता मुखे खरे सुखे ठेवावे. खरे सुखे ठेवावे. या ठिकाणी मंगळाचा मंगळ साठा, जर एखादा मनुष्य मंगल शुभ कृती करणार असेल तर त्याच्याजवळ संचयसुद्धा कशाचा असेल? मंगळाचा संचय आहे. वीट तोटा नेणे तो. त्याला ते जे मंगळ गोष्टी असते त्याच्यामध्ये कधी माणसाला वीटही येत नाही, कारण सुख मिळत राहतं. त्याचा वीट कशाला येईल? आणि त्याला तोटा होईल का लाभ होईल? लाभच होत असतो. हेची भरा साते आले भले भले म्हणवावे. म्हणून साते आले म्हणजे ह्या मनुष्य शरीरूपी बाजारात आलेल्या लोकांना तुकाराम महाराज म्हणतात हेच भरा. हेच भरा म्हणजे मंगळ असा जो माल आहे तोच खरेदी करा. आणि भले भले म्हणावे. लोक तुमची काय करतील? स्तुती करतील. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि सगळ्यात शुद्ध जीवन जगावं. शुद्ध जीवनाचं काय स्वरूप आहे? जनी जनार्दन वशे येथे दिसे ते शुद्ध. त्यांनी काय करावं? जनी जनार्दन वशे, जगामध्ये काय जगामध्ये जग नाही पाहावं, त्यांनी जगामध्ये असणाऱ्या जनार्दनाला पाहावं. आणि तो जनार्दन कसा त्या सर्व जनामध्ये राहतो हे तुम्हाला कळलं की मग तुम्हाला काय होईल? येथे दिसे ते शुद्ध. तुम्हाला सगळीकडे शुद्ध असणारा परमात्मा सगळ्यांच्यामध्ये दिसून येईल. तुका म्हणे बहुता मुखे खरे सुखे ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात जर बहुता मुखे खरे, जर तुम्हाला बहुतामुखे म्हणजे मनुष्य बहुश्रुत असावा. आणि अनेक संतांनी सांगितलेलं असेल की जर मनुष्याला सुख हे परमात्म्याच्याच ठिकाणी आहे असं सगळ्या संतांचं जर म्हणणं असेल तर आपण दुसरीकडे कशाला चाच पडावं? सगळं आपलं डोळे झाकून भगवंताची भक्ती करावी आणि खरे सुखे ठेवावे. जे सगळ्या संतांनी ज्याला खरं सत्य म्हटलेलं आहे तेच जवळ ठेवावं, त्याचाच अंगीकार करावा, त्याचंच अनुष्ठान करावं. नामाचा महिमा बोलिलो उत्कर्ष, अंगी काही रस न इचितो, कैसे समाधान राहे पांडुरंगा, न लगेचे अंगा आणि काही. लाभाची अंगी सोस कौतुके, फिक्याचे ते फिके व्यवसाय. तुका म्हणे करा आपला महिमा, नका जाऊ धर्मावरी माझ्या. तुकोबाराय भगवंताला म्हणतात की मी नामाचा भरपूर महात्म्य लोकांना सांगितलं, तुमची श्रेष्ठताही मी पुष्कळ वर्णन केली, परंतु अंगी नाही रस न इचितो. पण याचा रस मी स्वतः चाखला नाही, मला मात्र अनुभव आलेला नाही. कैसे समाधान राही पांडुरंगा, न लगेचे अंगा आणि काही. आता ते म्हणतात माझ्यात जर मला अनुभव आला नाही तर मग मला समाधान तरी कसं मिळेल? समाधान काय उष्ण समाधान आणलं तर ते काय टिकाऊ राहत नाही, किंवा न मिळे आणि काय. जर मला आडत नाही तर पोऱ्यात कुठून? न लगे आणि काही म्हणजे दुसऱ्यांनाही मला हे समाधान देता येत नाही, कारण मलाच मिळालेलं नाही. लाभाची अंगी सोस कौतुके, फिक्याचे ते फिके व्यवसाय. तुका म्हणे करा आपला महिमा, नका जाऊ धर्मावरी माझा. ते म्हणतात लाभाचे अंगी सोस कौतुके. आपल्याला एखादा व्यापार केला आणि लाभ होऊ लागला तर मग मनुष्य काय करतो? लाभ झाला म्हणजे अधिक पुन्हा व्यापार करून आपल्याला अधिक लाभ घेऊ असा हव्यास त्याच्या ठिकाणी वाढतो. आणि लाभ होत नसला तर तो व्यापार काय म्हणतो? तो मनुष्य कंटाळून जातो, ह्याच्यामुळं मला नुकसान होते म्हणून तो ते करत नाही. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे करा आपला महिमा, नका जाऊ धर्मावरी माझ्या. आता माझा धर्म काय, माझा अधिकार काय इकडं तुम्ही पाहू नका. तुमचा धर्म काय आहे? तुमचा धर्म असा आहे की तुम्ही अकारण करुणा वरुणालय आहात, तर तुम्ही माझ्यावर दया केली पाहिजे. तुमचा धर्म तुम्ही सोडू नका आणि माझ्या धर्माचा विचार करू नका. हेची वारंवार पडताळूनी उत्तर करीतो पायाशी विनंती, नुपेक्षावे कमळापती. गंगोदके गंगे अर्घ द्यावे पांडुरंगे, जोडोनी हात तुका करी प्रणिपात. तुकोबाराय म्हणतात हेची वारंवार पडताळूनी उत्तर. एकच पुन्हा पुन्हा
त्या ठिकाणी पडताळून म्हणजे लक्ष देऊन मी एक बोलणं बोलत आहे, वारंवार भरपूर विचार करून मी बोलत आहे. आणि देवा तुम्हाला मी एक करीतो पायाशी विनंती, मी तुमच्या पायाजवळ विनंती करीत आहे, कमळापती नोपेक्षावे. तुम्ही भगवान लक्ष्मीपती आहात, तुम्ही माझी उपेक्षा करू नये, माझ्याकडे दुर्लक्ष करू नये. आता इथं कसं आहे तर ते म्हणतात की तुमचंच बोलणं आहे, गंगोदके गंगे अर्घ्य द्यावे पांडुरंगे. गंगेचंच उदक घ्यायचं आणि ते गंगेलाच काय करायचं, पुन्हा समर्पण करायचं. गंगेचंच पाणी ओंजळीत घ्यायचं आणि पूजेच्या वेळेला गंगेलाच अर्पण करायचं. तसं मी जी तुमची पूजा करेल सगळं तुमचंच देणं आहे. तुझे पायी तुझे पायी देऊनी झालो उत्तराई ना. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, तुझे देणे तुझ्या समर्पणी हा, पायी, तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि तुम्ही, माझं काय म्हणणं नाही, पण तुम्ही म्हटले ना नमे भक्ता प्रणश्यती, माझा भक्त नाश पावत नाही. तुमचं ब्रीद तुम्ही सांभाळा, मी तुम्हाला तुमचंच बोलणं मी तुम्हाला परत समर्पण करीत आहे. आता जोडोनी हात तुका करी प्रणिपात, मी तुम्हाला दोन्ही हात जोडतो आणि तुम्हाला प्रणिपात साष्टांग दंडवत करतो. अवचित या तुमच्या पाया देवराया पावलो, बरवे देशावर झालो आल्या दूर सारिखे, रावणिया जातो ठाया आली याची निशाणी. तुका म्हणे चरणसेवा जोडी हेवा लाधली. अवचित तुमच्या पाया हे देवराया, हे परमात्मन किंवा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या देवा, अवचित तुमच्या पाया पावलं, मी अचानक तुमच्या पायाजवळ प्राप्त झालेला आहे. बरवे झाले देशावर आल्या दूर सारिखे. आता मी देशावर झाले म्हणजे दूर बनून देशावर करता म्हणजे अनेक प्रकारचे देश त्यांचं उल्लंघन करीत मी तुझ्या समोर या ठिकाणी आलेलो आहे. आणि एवढं झालं, रावण या जातो ठाया आली याची निशाणी. मी तुमच्या पायाजवळ आल्याची खून म्हणून तुमच्या चित्ताला पायाजवळ ठेवून मी आपल्या घरी जातो. मी तुमच्याजवळ आलो कशावरून? तुमच्याजवळ आलो मी परत चालताना जरी तुम्ही दूर राहिले तर तुमचे पाय माझ्या हृदयात ठेवले आणि मी आता जात आहे. तुका म्हणे ही माझी ते पाऊल खुणा तुमच्या हृदयात ठेवलेला आहे. तुका म्हणे चरणसेवा जोडी हेवा लाधली. आणि तुमच्या चरणसेवेचा जो लाभ होता, आणि तो लाभ म्हणजे काय, तुमचं नामचिंतन करणं, आणि तो लाभ मला प्राप्त झाला आणि त्याचा मला छंद लागलेला आहे. जोडी हेवा लागली, हा जो लाभ आहे त्याचा मला हेवा म्हणजे हव्यास झाला, इच्छा झाली, आणि ती सुद्धा माझ्या प्रयत्नाने ती लादली. मी प्राप्त नाही केली, तुमच्या कृपेने ती मला लादलेली आहे. आता इथं पुढं काय करायचं मग? आता पुढं काय? आता पाविजेल घरा या दातारा संगती, पायावरी ठेवणी माथा सर्वथा अनुपेक्षी. येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनिकांची. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयाचा. या दातारा संगती आता घरा पाविजेल. पांडुरंग परमात्मा जो आहे त्याच्या संगतीमध्ये त्याच्या कृपेने मी माझ्या घरा पाविजेल. माझं घर कोणतं आहे? माझं स्वरूप ब्रह्मस्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपाला मी आता प्राप्त होईल. पायावरी ठेवणी माथा, माझं पाय जे आहे त्याचे पाय जे आहेत त्याच्यावर मी माझं मस्तक ठेवील, निष्ठापूर्वक ते मस्तक ठेवील. आणि मग हा सर्वथानुपेक्षी, हा मग काही झालं तरी माझी उपेक्षा करणार नाही, कारण हा मला शरण आला असं तो मानेल. येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. येथोनिया म्हणजे आता माझं चित्त शुद्ध नाही झालेलं नाही, परंतु चित्तशुद्धीपासून तेथवरी म्हणजे आपल्याला ब्रह्माचा अपरोक्ष ज्ञानाद्वारा जीवनमुक्तावस्था प्राप्त होईपर्यंत आता नाही सत्ता अनेकांची. आम्हाला दुसरी कोणाची सत्ता नाही, म्हणजे पांडुरंगाची सत्ता आहे. म्हणजे ह्या ज्या काही सप्तभूमिका आहेत म्हणतो, आता शुभेच्छेपासून तर उन्मनी अवस्थेपर्यंत मी ह्या परमात्म्याचं चिंतन सोडणार नाही. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. आणि म्हणतात की या ठिकाणी हा जो चक्रपाणी आपला हातात जे चक्र धारण केले का, चक्रे अभिमानाचा करी
चेंदा माझ्या भक्ताला कोणताही अभिमान होऊ नये यासाठी ज्याने हातात चक्र धारण केलेलं आहे तो बळी यांचा शिरोमणी अशा प्रकार म्हणजे बलवानांच्या मध्ये तो काय आहे मुकुटमणी किंवा सर्वश्रेष्ठ असा तो परमात्मा आहे आणि तोच मला या ठिकाणी सर्व प्रकारचं बल प्रदान करील असं सांगतात. बर्वे माझ्या मने पंथे बर्वे माझ्या केले मने पंथे येणे निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. तुकोबारायांचा काय भगवंतावर विश्वास आहे, दृढ अशा प्रकारची निष्ठा आहे. म्हणतात तुकोबाराय म्हणतात बर्वे माझ्या मने केले, बरं झालं माझ्या मनाने एक चांगली गोष्ट केली. काय येणे पंथे निघाले, ते ह्या मार्गाने म्हणजे ह्या भक्तीच्या मार्गाने माझं मन निघालं, प्रवासाला लागलं. अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे, आता मी कुठं जाईल, अभयालाच जाईल म्हणजे जन्ममरणाचं भय मला राहणार नाही. आणि हे कशामुळं होईल तर देवराया प्रतापे अभयाच्या ठाया जावे, भगवंताचा प्रताप भगवंताचं बल सामर्थ्य त्यामुळं मी ह्या अभयाला प्राप्त होईल, मोक्षाला प्राप्त होईल. साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने, आता मला कुठलं दुसरं साधन करायचं आहे का, परमात्म्याला पाहिलं आणि देखिला डोळा आणि बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी, हेच साधन मी आता करील, दुसरं करणार नाही. साधनाचा न लगे पांग, मला इतर साधनाचा पंगिस्तपणा अंकितता किंवा पारतंत्र्य मला राहिलं नाही. अवघे सांग कीर्तने, सगळं कशाने होणार आहे, सांग म्हणजे परिपूर्ण माझी परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत कशाने होणार आहे, कीर्तन भक्तीनं होणार आहे. जी नवविधा काय बोलिली जे भक्ती, त्याच्यामध्ये ही जी कीर्तनम ही जी भक्ती सांगितली त्या कीर्तन भक्तीनंच माझा उद्धार होणार आहे. तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा, आता ते म्हणतात पण जरी तुम्ही परमार्थाच्या वाटेला लागले तर तुम्हाला खोळंबा काहीतरी प्रतिबंध येतील. ते म्हणतात देव सखा जरी तर जग अवघे कृपा करी, मला परमात्मा जर सखा झाला तर तुका म्हणे सत्ता थोरी, त्याची सत्ता फार मोठी आहे, खोळंबा कोण करी, देव जर माझ्या पाठीचा असला तर कोणाचं सामर्थ्य आहे की मला काही प्रतिबंध निर्माण करील, निष्प्रतिबंध मी त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होईल असं सांगतात. सहाय्य झाल्यावरी असंगाचे करी सर्व सांग. तुका म्हणे देव सहाय्य झाल्यावरी असंगाचे करी असांगाचे करी सर्व सांग, सर्व जेवढं काय असंग असेल अपरिपूर्ण असेल त्याची परिपूर्णता होतच असते. मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही, नाही उरले अनेक केला झाडा सकळीक, विश्वासा वाचून नावे दुजियाचे शून्य, तुका म्हणे काही बोलायाची उरी नाही. शेवटला अभंग आहे ना. तुकोबाराय म्हणतात मागे पुढे काही दुजे या वेगळे नाही. आता मला माग म्हणजे आश्रय आणि पुढं म्हणजे विषय, हे दुसरं काही नाही. म्हणजे आश्रय कोण आहे माझा, परमात्मा, आणि विषय कोण आहे, परमात्मा. दुसरं कोण, मला आधारही परमात्मा आणि मला चिंतनाचा विषयही परमात्मा, आणि दुसरं त्याच्या व्यतिरिक्त कोणी राहिलं नाही. काय नाही उरले अनिक केला झाडा सकळीक, आता मला काही अनिक उरले नाही. आता हे जगत म्हणून कार्यात्मक असणारं कारणात्मक असणारं अज्ञान, हे दोन्ही अज्ञानही नाही अज्ञान कार्य, हे विश्व मला उरलेलंच नाही. केला झाडा सकळीक, आणि त्यांचा काय केलेलं आहे, मी पूर्णपणे झाडा केला. म्हणजे हे कार्य आणि कारणात्मक प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं मला वाटलं. आता आपलं विश्वासा वाचून ना नाही दुजियाचे शून्य. आता माझ्याजवळ काय आहे, माझ्याजवळ विश्वास आहे फक्त. भगवान परमात्मा आहे, भगवान परमात्मा ज्ञानरूप आहे, भगवान परमात्मा आनंदरूप आहे, तो एक आहे, तो अकारण करुणा वरुणालय आहे, अनंत गुणगण निधान आहे. तो परमात्मा असा आहे की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ती संपन्न आहे. तो ब्रह्मरूप आहे, तोच प्रत्येगात्मरूप आहे असं मला सर्व कळलं. त्यामुळं दुजियाचे शून्य नावे, दुसरं परमात्म्या व्यतिरिक्त काय आहे, सत्यतू 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 विठ्ठला आणि कागा हा दावीला जगदाकार सांभाळ. नाही पहिलं काय, लटिकेची साथ दाविले अचळ गडी तसे काळ किती म्हण, अशा प्रकारचं मला हे
कळलेलं आहे. तुका म्हणे काही बोलायाची उरी नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात आता मला काही बोलण्याचं शिल्लक राहिलं नाही असं सांगतात. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की वेळ पण झालेला आहे, आता बोलण्याला कोणताही अवकाश नाही. आता खांदी भारपोटी भूक, काय खेळायाचे सुख. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दुपारी 17 आहे काय?